ही फुटाण्याची डाळ घेतलेली आहे। यालाच काही भागामध्ये डाळव सुद्धा म्हटलं जाते। तर जी आपल्या घरामध्ये रेग्युलर भाजीची वाटी असते त्या वाटीने या ठिकाणी मी 2 वाटी ही डाळ घेतलेली आहे फुटाण्याची। घेतलेली डाळ आपल्याला कढईमध्ये घालायची आहे। त्यानंतर गॅस चालू करायचा आहे। गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे आणि परतून ही डाळ भाजून घ्यायची आहे। तर डाळ भाजत असताना ही डाळ आपल्याला जास्तही भाजायची नाही, तर हलकी अशी भाजायची आहे। साधारण 1 ते 2 मिनिटांपर्यंत कमी ते मीडियम गॅसवरती ही डाळ भाजून घेतलेली आहे। जास्त सुद्धा या डाळीचा रंग आपल्याला बदलू द्यायचा नाही। भाजून झालेली डाळ ताटामध्ये काढून ही आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायची आहे। डाळ ही पूर्णपणे गार होत आहे तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्या वाटीने आपण 2 वाटी डाळ घेतलेली आहे ना, त्याच वाटीने 1 वाटी साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ही साखर आपल्याला दळून घ्यायची आहे। तुमच्याकडे जर का रेडीमेड दळलेली साखर असेल त्या साखरेचा सुद्धा तुम्ही वापर करू शकतात। साखर दळताना अशी फाईन बारीकच आपल्याला ही दळायची आहे। त्यानंतर एक बाउल घ्यायचा आहे आणि एखादी अशा पद्धतीची चाळण घ्यायची आहे आणि ही साखर दळलेली चाळून घ्यायची आहे, म्हणजे अख्खे साखरेचे कण राहायला नको। साखर ही चाळून झालेली आहे। त्यानंतर डाळ जी आहे ती सुद्धा गार झालेली आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि डाळ सुद्धा मिक्सरला लावून ही दळून घ्यायची आहे। एकदम फाईन असं बारीक पीठ करायचं आहे। अजिबात जाडसर ही डाळ आपल्याला दळायची नाही। तर आता हे डाळीचं केलेलं पीठ सुद्धा चाळून घ्यायचं आहे। ज्या बाउलमध्ये आपण साखर चाळून घेतलेली आहे त्या चाळणीमध्ये ही दळून घेतलेली डाळीचं जे पीठ आहे ते टाकायचं आहे आणि चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून काही जाडसर कणे वगैरे डाळीचे राहिले असतील ते निघतात या प्रकारे। त्यानंतर दळलेली साखर आणि हे डाळीचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपण 2 वाटी डाळ घेतली, 1 वाटी साखर घेतली आणि 1 वाटी तूप घ्यायचं आहे। त्यानंतर हे तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, म्हणून कढईमध्ये टाकायचं आहे किंवा तडका पॅन मध्ये सुद्धा तुम्ही टाकून गरम करून घेऊ शकतात। अशा प्रकारे तूप खूप असं कडकडीत सुद्धा आपल्याला तापवायचं नाही, तर असं हे गरम झालेलं आहे। तर तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी तुपाचा धूर वगैरे निघालेला नाही, तर तूप असं गरम झालेलं आहे, जास्तही खूप तापवायचं नाही। त्यानंतर हे जे तूप आहे पिठावरती टाकायचं आहे, एकदम सुद्धा टाकायचं नाही, तर असं थोडं थोडं करत टाकायचं आहे। तूप हे गरम आहे, हाताने मिक्स केलं तर चटका लागू शकतो, म्हणून उलटण्याने किंवा चमचचा वापर करून मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण हे कोरडं वाटत आहे अजून, म्हणून पुन्हा थोडं तूप टाकते, पुन्हा मिक्स करून घेते। तर हे जे लाडू आहे बनवायला अतिशय सोपे आहे आणि फक्त 5 ते 7 मिनिटांमध्येच आपण हे लाडू बनवून घेऊ शकतो। चवीला सुद्धा अप्रतिम लागतात आणि बनवायला सुद्धा सोपे आहे। शिवाय भरपूर दिवस टिकतात। यामध्ये आपण दूध, पाणी वगैरे कशाचाही वापर केलेला नाही, पूर्णपणे हे मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने हे ओलसर झालेलं आहे। जर का यदा कदाचित तुमचं हे जे मिश्रण पातळसर वाटलं तुम्हाला, तूप जर का जास्त घातलं गेलं, तर पीठ पुन्हा थोडं बारीक करायचं डाळव्याचं आणि त्यामध्ये मिक्स करून तुम्ही हे लाडू वळून घेऊ शकतात, किंवा ड्राय वाटत असेल तर त्यामध्ये आणखी तूप टाकून घेऊ शकतात। अशा पद्धतीचं अगदी परफेक्ट हे मिश्रण झाल्यानंतर लाडू हे वळून घ्यायचे आहे। ज्या साईज मध्ये आपल्याला हवे, थोडे लहान किंवा थोडे मोठे, मीडियम, त्या साईज मध्ये हे लाडू आपण वळून घेऊ शकतो। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एकही क्रॅक वगैरे जात नाही ह्या लाडूला, अगदी बराबर हे लाडू वळून होत असतात। पहिला लाडू हा तयार झालेला आहे। असा प्लेन सुद्धा तुम्ही वळून घेऊ शकतात, किंवा मी आणखी तुम्हाला काही लाडू हे वळून दाखवते। अशा पद्धतीने मिश्रण घ्यायचं आणि हातामध्ये गोलाकार द्यायचा, अगदी झटपट। आणि लाडू हे आकर्षक दिसण्यासाठी यावरती काही ड्रायफ्रूट सुद्धा तुम्ही लावून घेऊ शकतात, किंवा आधी दाखवल्याप्रमाणे प्लेन सुद्धा करू शकतात। अगदी बराबर हे लाडू वळले जात आहे। तर या ठिकाणी लाडू हे आकर्षक दिसण्यासाठी पिस्त्याचा काप लावून घेते। किती मस्त असे हे लुसलुशीत पेढ्यासारखे हे लाडू दिसत आहे आणि अगदी बराबर हे लाडू वळले जातात। या ठिकाणी आपला दुसराही लाडू वळून झालेला आहे। तर अशाच पद्धतीने बाकीचे राहिलेले लाडू सुद्धा वळून दाखवते। त्यानंतर हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला किती तुपाचा वापर करायचा आहे किंवा किती तूप हे लागलेलं आहे तेही मी तुम्हाला दाखवते। तर 2 वाटी डाळ मध्ये साधारण हे 8 लाडू
झालेले आहे असे मोठ्या साईजचे. तुम्ही पाहू शकतात अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारे एकदम लुसलुशीत खवा, मिल्क पावडर किंवा पाक न करता किंवा पीठ सुद्धा न भाजता अगदी झटपट हे लाडू आपल्याला बनवता येतात आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतात. शिवाय जास्त दिवस सुद्धा हे लाडू टिकतात, अजिबात खराब होत नाही. तुम्ही महिनाभरासाठी जरी ठेवले तरी हे लाडू अजिबात खराब होत नाही, कारण यामध्ये आपण दूध किंवा पाण्याचा वापर केलेला नाही. लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते, अगदी पेढ्यासारखा असल्यामुळे तशाच पद्धतीचा हा लाडू दिसत आहे. तर पद्धतीचे लाडू नक्कीच करून पहा, घरातील सगळ्यांनाच आवडतील आणि साधी सोपी ही रेसिपी आहे. आणि अशी जाड तळाची कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 1 वाटी तूप टाकायचं आहे. या ठिकाणी हे साजूक तूप घेतलेलं आहे. घेतलेलं पूर्ण तूपही आपल्याला या कढईमध्ये टाकायचं नाही. 1 चमचा साधारण तूप राहू द्यायचं आहे. ते का राहू द्यायचं आहे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते. त्यानंतर गॅस चालू केलेला आहे आणि हे जे तूप आहे आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. तूप गरम झालेला आहे. रवा घेताना आपल्याला असा बारीकच रवा घ्यायचा आहे. जो 0 नंबरचा येतो ना तो रवा वापरायचा आहे लाडू बनवण्यासाठी. 2 वाटी रवा 1 वाटी तुपामध्ये टाकून घेतल्यानंतर भाजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने परतत राहायचं आहे. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची, मोठी करायची नाही आणि अशा प्रकारे सतत आपल्याला हा रवा परतत राहायचा आहे. कुठेही रवा भाजत असताना आपल्याला हे परतणं थांबवायचं नाही. जर का थांबवलं तर रवा हा कढईच्या तळाशी करपू शकतो, त्यामुळे लाडूचा रंगही बदलेल आणि चवही बदलेल. तर म्हणून रवा हा कंटिन्यू आपल्याला परतत घ्यायचा. आता रवा हा जास्तही आपल्याला भाजायचं नाही, तर असा हलका गुलाबी रंग आलेला आहे, थोडासा रंग अगदी बदललेला आहे. त्यानंतर 1 वाटी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे. तर ओलं खोबरं घेतलेलं आहे, दाबून भरून घेतलेली आहे 1 वाटी. तो खोबऱ्याचा खीस घालायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे. रवा सुद्धा आपण कमी ते मीडियम गॅसवरती 4 ते 5 मिनिटापर्यंत परतून घेतला. त्यानंतर खोबऱ्याचा खीस टाकायचा आहे. हा ओला खोबऱ्याचा खीस आहे म्हणून पूर्णपणे कोरडा होईपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे. 6 ते 7 मिनिटांसाठी परतत राहायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकतात ह्याच्या मिश्रणाला असा बदामी रंग आलेला आहे, म्हणजे खोबरं जे आहे आणि रवा दोघं असं छान भाजून झालेलं आहे. असं उलटण्यावरती टाकून दाखवते मी तुम्हाला. अगदी मोकळं हे पडत आहे म्हणून पूर्णपणे हे कोरडं झालेलं आहे. मगच गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण ताटामध्ये काढून घ्यायचं आहे, म्हणजे पटकन थंड होईल. आता कढईमध्ये 1.5 वाटी साखर टाकायची आहे. 1 वाटी टाकलेली आहे आणि ही अर्धी वाटी. तर 1.5 वाटी साखर का घ्यायची, तर आपण या ठिकाणी 2 वाटी रवा घेतला आणि 1 वाटी खोबऱ्याचा खीस घेतला. हे प्रमाण झालं 3 वाटी आणि 3 वाटीच्या निम्मे 1.5 वाटी साखर. त्यानंतर 1.5 वाटी साखरसाठी साधारण 1/3 वाटी म्हणजेच पाऊण वाटी पाणी घालायचं आहे. जर का पाऊण वाटी नाही टाकायचं असलं तर म्हणजेच साखर बुडेल इतपत पाणी टाकायचं आहे. साखर मिक्स करून घ्यायची आहे पूर्णपणे पाण्यामध्ये. त्यानंतरच मग गॅस चालू करायचा आहे आणि अशी ढवळून घ्यायची आहे. साखर 2 ते 3 मिनिटांमध्ये लगेच पाण्यामध्ये विरघळते आणि अशी उकळी आली का आपल्याला चेक करायचं आहे. अशा पद्धतीने एकतारी पाक करायचा आहे. तर एखादी प्लेट घ्यायची, अगदी थोडासा पाक त्यामध्ये घ्यायचा आणि बोटावरती तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने चिटकून पाहायचं. या ठिकाणी तुम्ही बारीक निरीक्षण करू शकतात. असा हा पाक बोटांना चिटकून असं ताणून पाहिलं तर असा एक प्रकारे तार तुटत आहे. पुन्हा मी तुम्हाला दाखवते. ही पहिली पद्धत पाक चेक करण्याची. त्यानंतर दुसरी पद्धत असं चमच्यावरती घ्यायचं उलटण्यावरती आणि थेंब खाली टाकायचे. शेवटचा थेंब असा हा थोडासा लांबट तुटत आहे, त्याचा तार होत आहे, म्हणजे पाक अगदी परफेक्ट हा झालेला आहे. त्यानंतर पाक हा कडक होऊ नये म्हणून जे आपण 1 चमचा तूप बाजूला ठेवलेलं होतं ते तूप या पाकामध्ये टाकायचं आहे. अशा पद्धतीने तूप जर का या पाकामध्ये टाकलं तर पाकाची जी कडक होण्याची प्रोसेस आहे ना ती पुढे जात नाही, म्हणजे पाक हा कडक होत नाही आणि त्यामुळेच लाडू सुद्धा कडक होत नाही. शेवटच्या लाडूपर्यंत ते छान असे वळले जातात. आता हा जो पाक आहे गॅस बंद करून घेतल्यानंतर या रव्याच्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने मिक्स केलं का साधारण 4 ते 5 मिनिटांसाठी राहू द्यायचं आहे. ताटामध्ये आपण हा पाक टाकला तर म्हणून लगेचच तो थंड होईल, जास्त वेळही लागणार नाही. पाक असा मिक्स करून घेतल्यानंतर आपल्या चवीनुसार यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालायची आहे. थोडीशी तुम्ही यामध्ये जाळफळ पूडही वापरू शकतात, फक्त मी या ठिकाणी वेलची पूड वापरते. जसं हे मिश्रण थंड होते तसं ड्राय होतं आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच तुम्ही पाहू शकतात अगदी यामध्ये थोड्याशा काही गाठी आहेत, त्या एकदम मऊसूत आहे. लगेच हाताने अशा प्रकारे थोडंसं रगडून घेतलं का त्या फुटत असतात. तुम्ही पाहू शकतात ह्या प्रकारे.
आता आपल्याला या मिश्रणाचे लाडू वळायचे आहे, तर असं थोडंसं मिश्रण घ्यायचं, जेवढं आपल्याला लाडू वळायचं आहे त्यानुसार, आणि 2-3 वेळेस हातावरती अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं. त्यानंतर लाडू वळू शकतात. लाडूचं मिश्रण अगदी परफेक्ट झालं असलं का एका हाताने सुद्धा लाडू असे छान असे गोल गरगरीत वळले जातात या पद्धतीचे. तर मैत्रिणींनो, यदा कदाचित तुमचं मिश्रण जर काही लाडूचं कडक झालं, यामध्ये जास्त अशा गाठी झाल्या, तर मिक्सरमध्ये फिरून घ्या, नंतर चाळणीने ते चाळून घ्या. अगदी स्मूथ असं मिश्रण हे होते. आणि जर का लाडू वळला जात नसेल, कोरडं वाटत असेल, जास्त ड्राय झालं असेल, तर यामध्ये पोहे खाण्याचा 1 ते 2 चमचा थोडंसं अगदी दुधाचा वापर करा. दूध टाकून मिक्स करून घ्या, म्हणजे लाडूही छान वळले जातात. पण तुम्ही जर का ही पद्धत वापरून लाडू केले तर अशा पद्धतीचे लाडू छान हे वळले जातील. आता या ठिकाणी लाडू वळत असतानाच यामध्ये आपल्याला मणूक लावायची आहे. असं अर्धवट लाडू वळण्याच्या आधी आपण जर का ही मणूक लावून घेतली तर ती लाडूला अशी छान चिटकून राहते, ती निघत सुद्धा नाही. अशा पद्धतीने दुसरा लाडूही वळून घेतलेला आहे. त्यानंतर प्रत्येक लाडू हा वळताना मिश्रण थोडंसं आपल्याला हे हातावरती प्रेस करून घ्यायचं आहे. त्यानंतरच मग वळायचं आहे. आता तुम्ही मणूकही लावू शकतात, म्हणजेच बेदाणा किंवा पिस्त्याचे काप किंवा तुमच्याकडे जोही ड्रायफ्रूट असेल तोही तुम्ही हे सजावटीसाठी लावू शकतात, किंवा जो आधीचा प्लेन लाडू केला तशा पद्धतीने सुद्धा करून घेऊ शकतात. अशा प्रकारे एका हातानेही तुम्ही हे लाडू वळून घेऊ शकतात, किंवा दोघं हाताने सुद्धा अशा पद्धतीने अगदी भराभर हे लाडू वळले जातात. कितीही तुम्ही किलोच्या प्रमाणामध्ये जरी हे लाडू बनवले तरी अगदी अचूक प्रमाणामध्ये हे लाडू बनतात आणि अगदी पटापट हे वळले जातात. अशा प्रकारे हे 3 लाडू झालेले आहे. प्लेन, बेदाणा लावलेला आणि पिस्ता लावलेला, यापैकी तुम्ही कोणत्याही प्रकारचे लाडू करू शकतात. तर आता अशाच पद्धतीने सगळ्या मिश्रणाचे लाडू वळून झालेले आहे. आणि शेवटचा लाडू सुद्धा मी तुम्हाला वळताना दाखवते, म्हणजे हे लाडू तुम्ही जर का बनवले अशा प्रकारे तर शेवटच्या लाडूपर्यंत अगदी परफेक्ट हे वळले जातील, कुठेही मिश्रण कडक होत नाही. तर ही लाडू बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता या ठिकाणी संपूर्ण हे लाडू वळून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकतात असे मस्त हे लाडू झालेले आहे. किमान 15 दिवसापर्यंत हे लाडू आरामात टिकतात. शेवटच्या लाडूपर्यंत असे हे मऊसूत राहतात आणि तोंडात ठेवताच विरघळणारे हे लाडू अगदी झटपट सोप्या पद्धतीचे होत असतात. सर्वप्रथम कढई ठेवायची आहे. त्यामध्ये जी आपल्या घरात रेग्युलर भाजीची वाटी असते ना, त्या वाटीने मी या ठिकाणी शेंगदाणे घेतलेले आहे. 2 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. तुम्ही कोणत्याही कपाने किंवा वाटीने हे शेंगदाणे मोजून घेऊ शकता. शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि कमी ते मीडियम गॅसवरतीच मस्त खमंग होईपर्यंत हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारचे अगदी गॅस कमी करून शेंगदाणे भाजले का शेंगदाण्याची चव छान येते. जास्त हे शेंगदाणे आपल्याला जाळायचे सुद्धा नाही, अशा पद्धतीने हे भाजून घेतलेले आहे. त्यानंतर काढून घेतलेले आहे ताटामध्ये. त्याच कढईमध्ये त्याच वाटीने 1 वाटी मखाणे भाजून घ्यायचे आहे. मखाणे सुद्धा भाजत असताना गॅस अगदी कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरती असे खमंग कुरकुरीत होईपर्यंत हे मखाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. मखाण्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असते, त्यासाठी मखाणे नक्कीच घ्या. आता मखाणे भाजून झालेले आहे. कसे ओळखायचे तर असा एखादी मखाना घ्यायचा आणि फोडून पाहायचा हाताने. असं लगेचच त्याचा चुरा झाला म्हणजे अगदी परफेक्ट हे भाजून झालेले आहे. त्यानंतर काढून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी कोणतंही साहित्य जास्त आपल्याला जाळायचं नाही. त्यानंतर या प्लेटमध्ये मी काही ड्रायफ्रूट घेतलेले आहे. तर थोडे बदाम आणि थोडे काजू घेतलेले आहे, म्हणजे साधारण पाव वाटी बदाम आणि पाव वाटी काजू घेतलेले आहे. काजू बदाम सुद्धा भाजून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी मंडळी तुम्हाला जर का काजू घ्यायचे नसेल तर तुम्ही फक्त बदाम घ्या, किंवा काजू बदाम दोघं घ्यायचे नसेल तर दोघं स्किप सुद्धा करू शकतात. तरी सुद्धा अतिशय छान हे लाडू आपण बनवू शकतो काजू बदाम न घेता. किंवा आणखी काही ड्रायफ्रूट तुम्हाला एक्स्ट्राचे यामध्ये घालायचे असतील, जसं पिस्ता, अक्रोड वगैरे इतर काही, ते आणखी तुम्ही ड्रायफ्रूट घेऊ शकतात. मात्र भाजताना अगदी गॅसची फ्लेम कमी करूनच भाजून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकतात असे थोडे भाजून झालेले आहे. त्यानंतर काढून घेते प्लेटमध्ये. आता हे 4ही साहित्य भाजून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता कोणतेही साहित्य आपल्याला जास्त जाळायचं नाही, नाहीतर लाडू हे कडवट होतात. अशा पद्धतीने भाजून घेतलेले आहे. शेंगदाण्याची सालही अगदी लगेच निघत आहे, पण मला साली सकट हे लाडू करायचे आहे, कारण सालीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स असतात, म्हणून साली सकट हे लाडू मी करते. आता पूर्ण हे साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मोठ्या भांड्याचा वापर करते. मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले सगळे हे ड्रायफ्रूट, शेंगदाणे आणि मखाणे टाकायचे आहे.
त्यानंतर वरतून या ठिकाणी पेंड खजूर घेतलेले आहे। ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतलेले आहे त्याच वाटीने 1.5 वाटी पेंड खजूर मी वापरते। पाहिजे नसेल तर तुम्ही या ठिकाणी गूळ बारीक करून तो गोड सुद्धा वापरू शकतात। तुमच्या चवीनुसार थोडा कमी अधिक तुम्ही वापरू शकतात। थोडेसे गोड हे लाडू छान लागतात म्हणून 1.5 वाटी मी पेंड खजूर घेतले आणि मिक्सरला असं हे बारीक फिरून घेतलं। यामध्ये आपल्याला तूप वगैरे काही घालायची गरज नाही। बारीक केलेलं हे मिश्रण ताटामध्ये काढून घेते आणि वरतून अर्धा चमचा ही खसखस भाजून घेतलेली आहे ती टाकायची आहे आणि त्यानंतर संपूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे। या प्रकारे तुम्ही पाहू शकता पेंड खजूर हे ओलसर असतात त्यामुळे यामध्ये तूप किंवा तेल काही आपल्याला घालायची गरज पडत नाही, तरी सुद्धा असं छान असं हे ओलसर सारखं हे मिश्रण होतं। पेंड खजूर जर का नाही वापरायचे असतील तुम्हाला, तुम्ही या ठिकाणी गुळाचा वापर करा। गुळ थोडासा हा जास्त वापरला आणि मऊ लुसलुशीत हा असं थोडासा ओलसर गुळ वापरला असे लाडू हे छान बांधले जातात। आता ह्या मिश्रणाचे आपल्या आवश्यकतेप्रमाणे थोडे लहान मीडियम असे लाडू वळून घ्यायचे आहे। तर पहिला जो लाडू आहे तो मीडियम साईजचा मी तुम्हाला वळून दाखवते। अगदी सहज हे लाडू मस्त असे वळले जातात। लाडू हा वळून झालेला आहे। लाडूला छान असा गोलाकार येण्यासाठी थोडंसं दोघं हातांवरती अशा प्रकारे फिरून घ्यायचं आहे। म्हणजे किती मस्त असा हा लाडू दिसत आहे। वाटत आहे का यामध्ये आपण तूप गूळ वापरलेलं नाही। अशाच पद्धतीने आपल्याला जसे हवे तसे लाडू वळून घ्यायचे आहे आणि आपल्याकडे जर का लहान मुलं असतील तर मोठ्या साईजचे लाडू न वळता अगदी छोटे छोटे अशा पद्धतीचे लाडूही तुम्ही वळून घेऊ शकतात। म्हणजे शाळेत जाताना मुलांना आपण अशा पद्धतीचा एक लाडू खायला देऊ शकतो। सकाळी शाळेत जायला उशीर होतो, मुलं दूध बिस्किट खात नाही आणि दररोज मुलांना दूध बिस्किट ब्रेड देणं हे हानिकारक सुद्धा आहे। त्यासाठी अशा पद्धतीचे अगदी छोटे छोटे लाडू हे आपण वळून ठेवले तर मुलांना दुधासोबत हे लाडू खायला देऊ शकतो किंवा असेही मुलं अगदी पटकन हे लाडू खाऊन शाळेत जाऊ शकतात। तर अशा पद्धतीचे अगदी छोटे छोटे हे लाडू मी वळून घेतलेले आहे। एवढ्या मिश्रणामध्ये साधारण 20 ते 22 हे लाडू होत असतात छोट्या साईजचे। तुम्ही पाहू शकता किती छान असे हे लाडू दिसत आहे। वाटत आहे का अगदी पटकन 10 ते 15 मिनिटांमध्ये हे लाडू आपण बनवलेले आहे आणि जास्तीचं काही साहित्य न वापरता अगदी तोंडात ठेवताच विरघळणारे हे लाडू झालेले आहे। ज्यांना दात नाही, जे वयस्कर मंडळी आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे लाडू अतिशय पौष्टिक असे आहेत। मग मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही लाडू बनवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। तर ही चकली बनवण्यासाठी सगळ्यात आधी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि घरातील कोणत्याही वाटीने किंवा कपाने तुम्ही सगळं हे प्रमाण घ्यायचं आहे। अशा ह्या वाटीने 1 वाटी पोहे घेतलेले आहे। घेतलेले पोहे कढईमध्ये टाकायचे आहे। तर ही चकलीसाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचे पोहे वापरू शकता, जाड किंवा बारीक कुठलाही। जे आपण कांदा पोहे बनवण्यासाठी पोहे वापरतो ना, ते मी या ठिकाणी पोहे घेतलेले आहे। मिनिट ते 2 मिनिटापर्यंत हे पोहे कमी गॅसवरती भाजून घेतलेले आहे। असा हलका थोडासा गुलाबी रंग आलेला आहे। असं खमंग भाजून झाल्यानंतर ताटामध्ये पोहे काढून घेतले। आता ज्या वाटीने पोहे घेतलेले आहे त्याच वाटीने अर्धी वाटी या ठिकाणी फुटाण्याची डाळ घ्यायची आहे। अर्धी वाटी घेतलेली फुटाण्याची डाळ कढईमध्ये टाकायची आहे आणि डाळ सुद्धा फक्त मिनिटभरासाठी आपल्याला ही परतून भाजून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही, कमी ते मीडियम ठेवायची आहे आणि कमी ते मीडियम फ्लेमवरती अगदी थोड्या वेळासाठी ही डाळ आपल्याला असा खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। साधारण मिनिटभरासाठी डाळ भाजून झालेली आहे। पोह्यांमध्येच ही डाळ काढून घेऊ। आता डाळ आणि पोहे पूर्णपणे आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यावरती असं हाताने चुरून पाहिलं तर लगेचच मस्त चुरलं जात आहे। पूर्णपणे गार सुद्धा झालेला आहे। त्यानंतरच मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि झाकण लावून मिक्सरला फाईन असं बारीक हे दळून घ्यायचं आहे। मिक्सरला दळून घेतलेला आहे, असं बारीक पीठ झालेलं आहे। त्यानंतर मोठी पसरट परात घेतलेली आहे आणि एखादी अशा प्रकारची चाळण घ्यायची आहे आणि चाळणीनेच हे पीठ चाळून घ्यायचं आहे। म्हणजे काही जाडसर कण्या वगैरे असतात, कण्या ज्या आहेत त्या आपल्याला बाजूला काढून घ्यायच्या आहे। आता तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे। तर 2 वाटी तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे। ज्याही वाटीने तुम्ही पोहे किंवा डाळ मोजून घेतला आहे त्याच वाटीने या ठिकाणी 2 वाटी तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे। तर हे तांदूळाचं पीठ मी घरीच बनवलेलं आहे। रेशनचा तांदूळ स्वच्छ धुवून तो सावलीमध्ये वाळून घेतला आणि गिरणीतून दळून आणलेला आहे। तुमच्याकडे जर का अजिबात वेळ नसेल ही तांदूळाची पिठी करायला, तर जे मार्केटमध्ये तांदूळाचं पीठ मिळते तेही तुम्ही घेऊ शकतात ही चकली बनवण्यासाठी।
आता तांदूळाचं संपूर्ण पीठ हे चाळून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, म्हणजेच 1 चमच। त्याच चमच्याने 1 चमच जिऱ्याची पावडर टाकायची आहे। तर हे जिरं हलकंसं भाजून घेतलं आणि मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेतलेली आहे। आता 1 चमच ओवा घ्यायचा आहे। ओवा अशा प्रकारे हातावरती क्रश करून घेतला ना, ओव्याचा फ्लेवर रेसिपीमध्ये छान उतरतो। आता त्याच चमचने 2 चमच पांढरे तीळ टाकायचे आहे। त्यानंतर चिमूटभर हिंग टाकायचा आहे। चवीनुसार मिरची पावडर टाकू, म्हणजेच 1 चमचा। तर आता या चकलीसाठी आपल्याला मोहन टाकायची गरज नाही तेलाचं, तर त्याच चमचने 4 चमच या ठिकाणी मी तूप घेतलेला आहे। तूप किंवा बटर सुद्धा घेऊ शकतात। आता हे जे तूप आहे आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे। तूप गरम होत आहे तोपर्यंत सगळं साहित्य हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर या चकलीमध्ये मी हळदचा वापर केलेला नाही, आपण या ठिकाणी जिऱ्याची पावडर वापरलेली आहे। जिऱ्याच्या पावडरमुळे चकलीला मस्त असा छान रंग येतो। जर का हळद वापरली तर हळदीमुळे चकली थोडीशी मऊ पडू शकते, म्हणून शक्यतो हळदीचा वापर करू नका चकलीमध्ये। आता तूप सुद्धा मस्त छान कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि कडकडीत गरम तूप या पिठामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। या प्रकारे तूप गरम आहे म्हणून सुरुवातीला हाताने हे मिक्स करायचं नाही, तर चम्मचने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग हाताने पूर्ण पिठाला हे जे तुपाचं मोहन आपण वापरलेलं आहे ते दोघं हाताच्या मदतीने चोडून घ्यायचं आहे, म्हणजेच पिठाच्या कण्याकण्याला हे तुपाचं मोहन लागेल आणि आपली जी चकली आहे ती मस्त अशी खमंग खुसखुशीत होईल। ह्या प्रकारे यापेक्षा जास्तही तुपाचं मोहन आपल्याला यामध्ये वापरायचं नाही। जर का तुम्हाला तूप वापरायचं नसेल तर तेलाचे मोहन सुद्धा तुम्ही वापरू शकतात, किंवा लोणी घालायचं असेल तर लोणी किंवा बटरचाही वापर करू शकता। पिठाला हे तूप चोडून घेतलेलं आहे। असा हाताने मुटका मी तुम्हाला ओढून दाखवते। अशी मूठ ही वडली जात आहे इतपतच यामध्ये आपल्याला मोहन टाकायचं आहे, जास्तही नाही। जर का अति प्रमाणात आपण जास्त हे मोहन घातलं तर चकली जास्त तेलकट होते आणि तेलामध्ये सुद्धा वितळण्याची शक्यता असते। आता ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने पाणी सुद्धा गरम करून घेतलेलं आहे। तर हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे, म्हणून कडकडीतच गरम पाण्याचा वापर करायचा आहे। थंड पाण्यामध्ये अजिबात आपल्याला हे पीठ मळायचं नाही। तर ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच 2 वाटी पाणी मी कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि ते कडकडीत गरम पाणी या पिठामध्ये टाकू। पाणी टाकताना एकाच वेळेस आपल्याला संपूर्ण पाणी टाकायचं नाही। जरी आपल्याला अंदाज माहिती असला तरी सुद्धा एकाच वेळेस संपूर्ण पाणी न टाकता अशाच प्रकारे थोडं थोडं पाणी टाकत मिक्स करत घ्यायचं आहे। संपूर्ण पाणी हे टाकलेलं आहे। पीठ सुद्धा गरम आहे, थोडा वेळ आपण थांबून घेऊ आणि मग हाताने हे जे पीठ आहे मस्त असं व्यवस्थित मळून घेऊ। पीठ मळत असताना जास्त सुद्धा आपल्याला हे सैलसर मळायचं नाही किंवा जास्तही घट्टसर मळायचं नाही। जर का घट्टसर पीठ मळून घेतलं तर चकली टाकायला साच्यामध्येही आपल्याने दाबली सुद्धा जात नाही आणि तिचं तुकडंही पडते। जास्त सैलसर मळलं तर चकलीला काटेही चांगले पडत नाहीत आणि चकली ती तेलकट होते, तेलामध्ये वितळते आणि नंतर तळल्यानंतर ती मऊ होते। म्हणून अगदी पाण्याचं जे प्रमाण आहे ते परफेक्ट आपल्याला वापरायचं आहे। 2 वाटी तांदूळाचं पीठ घेतलेलं होतं, या ठिकाणी आपण 1 वाटी पोहे आणि अर्धी वाटी फुटाण्याची डाळ एवढ्या ह्यासाठी 2 वाटी पाणी वापरलेलं आहे आणि वरतून अगदी पोहे खाण्याचे 2 ते 3 चमच पाणी एक्स्ट्राचं लागलेलं आहे। इतपतच पाणी वापरायचं आहे, म्हणजेच अशा प्रकारचेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। त्यानंतर अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे 2 ते 3 थेंब आणि तेलामध्ये हे पीठ आपल्याला अशा प्रकारे थोडंसं मळून घ्यायचं आहे, म्हणजे पिठाला छान असा स्मूथपणा येईल। चकलीसाठीचं पीठ हे मळून झालेलं आहे। आता 10 मिनिटं तसंच मुरण्यासाठी ठेवू। तोपर्यंत आपण चकली बनवण्याचा साचा घेतलेला आहे आणि साच्यामध्ये जी चकलीची प्लेट असते ना ती टाकायची आहे। प्लेट टाकताना जी प्लेटची उथळ बाजू असते ती वर करायची आहे आणि तेल लावून घेऊ। प्लेटला तेल लावून घेतलेला आहे, सोबतच साच्याला सुद्धा तेल लावायचं आहे। असा हा साचा बंद करते आणि साच्याला सुद्धा आतमधून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तेल वापरायचं नसेल तर तुम्ही तूप सुद्धा लावू शकता। साच्याला अगदी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। त्यानंतर चकलीची जी कणिक आहे
जे पीठ आहे ते सुद्धा आपल्याला भरायचं आहे, म्हणून थोडंसं असं पीठ घेतलेलं आहे. हे चकलीचं मिश्रण आणि हाताने स्मूथ करून घेऊ. असं थोडासा लांबट गोळा करायचा आहे. हा उंडा लांबट उंडा केल्यानंतर अशा प्रकारे ह्या साच्यामध्ये टाकायचा आहे आणि हाताने दाबून घ्यायचा आहे, म्हणजे यामध्ये हवा शिल्लक राहणार नाही खाली आणि चकली टाकताना ती तुटणारही नाही. म्हणून पीठ हाताने दाबूनच भरायचं आहे. त्यानंतर साचा बंद करते आणि आता आपण चकली बनवायला सुरुवात करूया. तर मी ताटामध्ये ह्या चकल्या तुम्हाला बनवून दाखवते. अशी चकली ही बनवत असताना सुरुवातीचं जे टोक आहे ते आपल्याला थोडंसं चिटकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चकल्या बनवायला सुरुवात करायची आहे. तर अशी 5 ते 6 वेळ्यांची चकली मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. चकली तुम्ही पाहू शकता बनवताना कुठेही चकली तुटत नाही. चकली जेव्हा आपण हे तोडतो ना त्यावेळेसच ती तुटत असते आणि मस्त मोठ्या मोठ्या किती मोठ्या केल्या आणि छान अशा एकसारख्या काटेरी ह्या चकल्या होत असतात. चकलीला रंग सुद्धा अतिशय छान असा हा दिसत आहे. तुमचा साचा जर का जाड होलाचा असेल तर साधारण 3 ते 4 वेळ्यांची चकली सुद्धा तुम्ही करू शकतात. एवढ्या आता मी घेतलेला हा जो साचा आहे त्याचं होल मीडियम साईजचा आहे, म्हणून ही 5 ते 6 वेळ्यांची चकली करते. तर मंडळी आता मी तुम्हाला काही चकल्या करून दाखवते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कुठेही चकली तुटत नाही आणि एकसारख्या अशा सळसळीत ह्या चकल्या होत असतात. मी चकल्या काही करून घेते तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडा सुद्धा आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच हे तुम्ही चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता या ठिकाणी मी काही चकल्या ह्या करून घेतलेल्या आहे. तुम्ही चकलीला रंगही पाहू शकता, मस्त रंग आलेला आहे आणि काटे सुद्धा छान आलेले आहे. तर आता आपल्याला चकल्या ह्या तळून घ्यायच्या आहे, म्हणून तळायच्या कशात ते मी तुम्हाला दाखवते. तेल तापायला ठेवलेलं आहे. चकली टाकण्याच्या आधी असा थोडासा गोळा टाकून पाहायचा चकलीच्या मिश्रणाचा. असं लगेच तो वर आला आणि छान असे बुळबुळे निघाले अशा तेलामध्येच आपल्याला चकली ही तळायची आहे. जशी आपण भजी वगैरे तळण्यासाठी तेल वापरतो ना तशाच तापलेल्या तेलामध्ये आपल्याला चकली ही तळायची आहे. गार किंवा कमी तापलेल्या तेलामध्ये अजिबात ही चकली आपल्याला तळायची नाही. जर का तुम्ही कमी तापलेल्या तेलामध्ये ही चकली तळली तर चकली तिथेच वितळते आणि ती तुटते, तिचे तुकडे होतात आणि तेलगटही होते. आता परफेक्ट असं तेल तापलेलं आहे. त्यानंतर चकली टाकूया. तर झाऱ्यावरती अशा प्रकारे चकली ही उचलायची आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी लगेचच ती झाऱ्यावरती येते आणि अशी धरून चकली ही तेलामध्ये सोडायची आहे. म्हणजेच तुम्ही जर का नवीन शिकणारे जरी असले किंवा अनुभवी जरी असले तर एखाद वेळेस हातावरती चटका लागू शकतो. तेल हे गरम असल्यामुळे तर अशा प्रकारे जर का चकली आपण तेलामध्ये सोडली तर हातावरती तेल उडण्याची सुद्धा शक्यता राहत नाही आणि हात भाजतही नाही आणि चकल्या सुद्धा अगदी व्यवस्थित अशा तेलामध्ये सोडता येतात. आता पसरट पॅन घेतलेला आहे मी चकली तळण्यासाठी, म्हणून 4 चकल्या ह्या कढईमध्ये टाकलेल्या आहे. गॅसची फ्लेम आता मीडियम आहे. मोठ्या गॅसवरती तेल तापून घेतलं आणि मीडियम ते मोठीच ठेवायची आहे. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची नाही. मीडियम ते मोठ्या गॅसवरती चकली ही तळून घेतलेली आहे. चकलीचे पूर्णपणे बुडबुडे हे कमी होईपर्यंत चकलीला अजिबात हात लावायचा नाही. आता बुडबुडे तुम्ही पाहू शकता आधीपेक्षा बऱ्यापैकी कमी झालेले आहे. त्यानंतरच मग चकली अशा प्रकारे ही पलटून घ्यायची आहे. खालची जी बाजू आहे ती सुद्धा अशी कडक होते तेव्हा चकली आपल्याला ही पलटून घ्यायची आहे आणि दोघं बाजू मस्त अशी चकलीची शेकली गेलेली आहे. आता चकलीला रंगही छान आलेला आहे आणि तेलामध्ये असलेले बुडबुडेही तुम्ही पाहू शकतात. अजिबात आता बुडबुडे निघत नाही. अशा प्रकारचं तेल हे झाल्यानंतर ज्या चकल्या आहेत त्या तेलाच्या आतून काढून घ्यायच्या आहे. तेल असं थोडंसं निथळून घेतलं तर अजिबात ही तेलकट आपली चकली होत नाही, म्हणून त्यासाठी टिश्यू पेपर वगैरे वापरायची ही काही गरज नाही. असंच ताटामध्ये जरी ही चकली टाकली तरी सुद्धा अजिबात तेलगट कुठेही यावरती तेल दिसत नाही किंवा तेलगटही चकली होत नाही. आणखी मी काही चकल्या करून घेतलेल्या आहेत तर तशाच प्रकारे बाकीच्याही चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे. किती सोपी पद्धत आहे ना. यासाठी आपल्याला भाजणी करायची गरज नाही किंवा काही नाही. अगदी झटपट मस्त महिनाभर कुरकुरीत राहणाऱ्या चकल्या आपण सहज करू शकतो.
तेलामध्ये चकली सोडल्यानंतर लगेचच ती पलटवायची घाई करायची नाही। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अजून ही चकली मऊ आहे, म्हणून मी थोड्या वेळासाठी तशाच या चकल्या आणखी राहू देते आणि त्यानंतरच मग पलटून घेते। पलटवताना झाऱ्याला आपल्या हातालाही जाणवतं का चकली ही मऊ आहे किंवा कडक आहे। खालची बाजू कडक झाल्यानंतरच चकली पलटून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम अजिबात आपल्याला कमी ठेवायची नाही। मीडियम ते मोठ्या फ्लेमवरती ह्या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे। ह्या अशा अगदी योग्य प्रमाणामध्ये चकल्या बनवल्या तर कितीही उलटून पलटून शेकल्या तरी सुद्धा चकलीचं तुकडं पडत नाही। आता चकलीला छान असा रंग आलेला आहे, मस्त कुरकुरीत क्रिस्पी अशी चकली झालेली आहे। त्यानंतर तेलाच्या आतून काढून घेते। अशाच प्रकारे संपूर्ण पिठाच्या ह्या चकल्या मी बनवून घेतलेल्या आहे। फक्त 2 वाटी तांदूळाचं पीठ, 1 वाटी पोहे आणि अर्धी वाटी फुटाण्याच्या डाळीमध्ये आपल्या भरपूर अशा ह्या 1 किलोच्या वर मोजल्या तर भरतील एवढ्या ह्या चकल्या झालेल्या आहे। चकलीला रंग किती मस्त आलेला आहे, काटेही भरपूर आलेले आहे आणि दिसायलाही अतिशय सुंदर मस्त अशा चकल्या दिसत असतात। किती काटेरी ही चकली दिसत आहे। वाटत आहे का आपण ही फक्त रेशनच्या तांदूळापासून अगदी झटपट ही चकली बनवलेली आहे। तर एकाच चकलीला नाही तर सगळ्याच चकल्या अशा एकसारख्या आकाराच्या आणि मस्त कुरकुरीत क्रिस्पी ह्या चकल्या झालेल्या आहे। आता ही मी चकली हातावरती सुद्धा तुम्हाला चोळून दाखवते। अजिबात हात तेलकट झालेला नाही आणि महिनाभर मस्त अशी कुरकुरीत राहते। चकली तोडूनही दाखवते। मी 1 वाटी डाळ घेतली, तुम्ही कोणत्याही घरातील वाटीने किंवा कपाने हे प्रमाण घेऊ शकतात। घेतलेली डाळ आपल्याला एखादी पसरट भांड्यामध्ये टाकायची आहे आणि 2 ते 3 पाण्याने अशा पद्धतीने अलगद हाताने चोळून धुवून घ्यायची आहे। डाळ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे, म्हणजे डाळ भिजेल इतपत, आणि 6 ते 7 तासासाठी ही डाळ भिजून घ्यायची आहे। डाळ भिजून घेतलेली आहे। अशी एखादी डाळ मी तुम्हाला तोडून दाखवते। लगेचच ही नखाने डाळ तुटत आहे, मस्त अशी भिजलेली आहे। चाळण घ्यायची आहे कोणतीही आणि त्या चाळणीमध्ये ही भिजलेली डाळ काढून घ्यायची आहे। डाळीच्या आतील असलेलं संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे। त्यानंतरच मग मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ अशी थोडीच टाकायची आहे, मिक्सरला लावून वाटून घ्यायची आहे। वाटत असताना जास्त पाणी न घालता अगदी पोहे खाण्याचा 1 चमचा जर का डाळ वाटली जात नसेल तर घालू शकतात। अशाच पद्धतीने संपूर्ण डाळ ही वाटून घेतलेली आहे। त्यानंतर तेल गरम केलेलं आहे। तेल तापलेलं आहे हे चेक करण्यासाठी अगदी थोडंसं मिश्रण टाकून पाहायचं। तेल अगदी परफेक्ट तापलेलं आहे। त्यानंतर अशा पद्धतीच्या हातावरती हे चपटे असे वडे करून घ्यायचे आहे ह्या मिश्रणाचे आणि तळून घ्यायचे आहे। तेल अतिशय खूप असंही तापू द्यायचं नाही, नाहीतर तेलामध्ये टाकतात लगेच हे वडे लाल होतील आणि आतमध्ये कच्चे राहतील। जसे आपण भजी वगैरे तळण्यासाठी तेल वापरतो तापलेलं, तशाच पद्धतीचं तेल असायला हवं गरम, आणि मीडियम गॅसवरती ही जी भजी आहे ती तळून घ्यायची आहे। काही सेकंद नंतर मी पलटून घेतलेली आहे। उलटून पालटून दोघं साईडने मस्त अशी ही तळून झालेली आहे। जास्त प्रमाणामध्ये ही लाल सुद्धा आपल्याला करायची नाही। तर हे जे लाडू आहे बनवायला अतिशय सोपे आहे आणि झटपटही होतात, त्यासोबतच चवीलाही छान असे लागतात। ही भजी तळून झाल्यानंतर झाऱ्यामध्ये काढून घ्यायची आहे। तेल पूर्ण निथळून घ्यायचं आहे। ताटामध्ये काढते। अशाच प्रकारे संपूर्ण भजी ही मिश्रणाची तळून घेतलेली आहे। आता हे खूप अशी गरम आहे, त्यानंतर हाताने अशा पद्धतीने तोडून घ्यायची आहे, म्हणजे तुकडे छोटे केले का पटकन ते गार होतात। आता गार झालेले हे भजींचे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। 2 बॅचमध्ये हे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता एकदम बारीक असं रवाळ हे मिश्रण झालेलं आहे। जर का तुमच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर कणी राहत असतील तर ती तांदूळ चाळण्याची चाळण असते, त्याच्याने हे मिश्रण तुम्ही चाळून घेऊ शकतात, म्हणजे एकसारखं मिश्रण होईल। त्यानंतर आपल्याला ह्या लाडूसाठी पाक करायचा आहे, म्हणून गॅसवरती कढई ठेवली आणि ज्या वाटीने आपण डाळ घेतलेली होती त्याच वाटीने 1 वाटी साखर घ्यायची आहे। साखरेच्या निम्मे पाणी टाकायचं आहे, म्हणजेच अर्धी वाटी, आणि पाव चमचा यामध्ये आपल्या चवीनुसारही टाकू शकतात जाडफळ आणि वेलची पूड टाकायची आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम आहे। साखर विरघळल्यानंतर अशी उकळी फुटते। 1 वाटी साखरेचा पाक व्हायला साधारण 3 ते 4 मिनिटं लागत असतात। उकळी फुटल्यानंतर पाक हा झालेला आहे कसं चेक करायचं, तर असं थोडासा पाक घ्यायचा चमच्यामध्ये आणि हाताला चिटकून पाहायचं बोटांवरती। चिकटसरपणा आलेला आहे, पण तार ही ओढली जात नाही। अजून हा पाक कच्चा आहे। शिजू देऊ 1 मिनिटापर्यंत।
आता मार्केटमधून जसे आपण लाडू आणतो मोतीचूरचे, तसाच रंग येण्यासाठी यामध्ये फ्रूट रंग घालायचा आहे. तर पिवळा रंग घातलेला आहे अगदी थोडासा. तुम्ही जेल रंग किंवा पावडर रंग कोणताही खाण्याचा फ्रूट रंग यामध्ये वापरू शकतात, किंवा नाही रंग वापरायचा असेल तर स्किप सुद्धा करू शकतात. आता 1 मिनिटापर्यंत मिक्स करून घेतलेला आहे. पुन्हा मी तुम्हाला चेक करून दाखवते आहे पाक झालेला आहे का. आता तुम्ही पाहू शकता तार अशी मस्त ओढली जात आहे. त्यानंतर गॅस बंद करून घेऊ आणि गॅस बंद केल्यानंतर या पाकामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. पाक पूर्णपणे परफेक्ट झाल्यानंतर गॅस आपल्याला बंदच ठेवायचा आहे, नाहीतर लाडू हे कडक होतील. आता गॅस बंदच आहे. अशा पद्धतीने पूर्ण हे मिक्स करून झाल्यानंतर फक्त पोहे खाण्याचे 2च चमचे आपल्याला यामध्ये साजूक तूप टाकायचं आहे. 2 चमचे किंवा 1 चमचा तूपही वापरू शकतात. जास्त तुपाची गरज भासत नाही हे लाडू बनवण्यासाठी. अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि झटपट चविष्ट हे लाडू होत असतात. पूर्णपणे तूप सुद्धा मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे मिश्रणाचे आपण लाडू बनवूया. तर मंडळी, आता तुम्हाला ज्या साईजचे लाडू हवे असतील, थोडेसे लहान किंवा मोठे, त्यानुसार तुम्ही हे लाडू वळून घेऊ शकतात. अगदी भराभर हे लाडू वळत असतात, पण मिश्रण मात्र कोमट असतानाच हे लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहे. लाडूंना वरतून जर का तुम्हाला ड्रायफ्रूट वगैरे लाडू वळत असतानाच त्यामध्ये लावून घेऊ शकतात. अशाच प्रकारे मी संपूर्ण हे लाडू वळून घेतलेले आहे, अगदी मीडियम साईजचे. आणि असे लगेच हे तुटत असतात, तोंडात ठेवताच विरघळणारे, अगदी मोजक्या साहित्यात हे लाडू होत असतात. किती सुंदर असे दिसत आहे. नैवेद्यासाठी किंवा पाहुणे मंडळी आले तेव्हा पटकन होणारी लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि 2 बटाटे शिजवून घेतलेले आहे. सालं काढून घेतल्यानंतर बटाट्याचे काप करायचे आहे. अशा प्रकारे काप झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काप टाकायचे आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. जास्तही पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही. अगदी थोडंसं पाणी टाकून मिक्सरला हे बटाटे आपल्याला एकदम बारीक असे वाटून घ्यायचे आहे. या प्रकारे यामध्ये बटाट्याचं थोडं सुद्धा तुकडं राहू द्यायचं नाही, एकदम फाईन असं बारीक असे वाटायचं आहे. आता हे वाटून घेतलेली पेस्ट आपण बाजूला ठेवू. एक पसरट भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 2 वाट्या तांदूळाचं पीठ घालते. तर हे तांदूळाचं पीठ घरीच बनवलेलं आहे. तांदूळ धुवून तो सावलीमध्ये वाळून गिरणीमधून दळून आणलेला आहे. तुम्ही रेडीमेड जी मिळते तांदूळाची पीठ ती सुद्धा घेऊ शकतात. 2 वाटी तांदूळाच्या पिठासाठी 1 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे. तुम्ही वाटीची साईजही पाहू शकतात, मीडियम साईजची अशी वाटी आहे. त्यानंतर या पिठामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे, पाव चमचा ओवा टाकायचा आहे, अर्धा चमचा पांढरे तीळ घालायचे आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर पाव चमचा हळद टाकायची आहे आणि 1 चमचा लाल मिरची पावडर. तर मीडियम चवीची अशी ही मिरची पावडर आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरची पावडर वापरू शकतात. एवढे हे मसाले टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचे आहे पिठामध्ये. पूर्णपणे आता हे मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये मोहन घालण्यासाठी मी तडका पॅनमध्ये 2 चमचे तूप हे कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे. तुपाच्या ऐवजी तुम्ही बटरचाही वापर करून घेऊ शकतात. शक्यतो चकलीमध्ये तेलाचं मोहन वापरलं जाते, पण तुम्ही जर का तुपाचं किंवा बटरचं मोहन वापरलं असे यामध्ये घातलं तर चवीला ही चकली अप्रतिम लागते आणि खुसखुशीत सुद्धा छान अशी होते. गावरान तूप हे टाकून घेतलेलं आहे. तुम्ही कोणत्याही तुपाचा वापर करून घेऊ शकतात. तूप हे गरम असल्यामुळे चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घेऊ. त्यानंतर हाताने अशा पद्धतीने हे पूर्ण तूप जे आहे आपण टाकलेलं आहे मोहन, ते पूर्ण पिठाला असं हे लावून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात. आता हे जे पीठ आहे अशा पद्धतीचा हलकासा मुटका व्हायला हवं इतपतच यामध्ये तूप घालायचं आहे. साधारण पोहे खाण्याचे 2 चमचे एवढंच तूप टाकलेलं आहे. यापेक्षा जास्तही तुपाचा तुम्ही वापर करू नका. त्यानंतर बटाट्याची प्युरी जी आहे ते बटाट्याचं वाटण या पिठामध्ये टाकायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे चकलीचं पीठ भिजवत असताना जर का तुम्हाला कोरडं वाटायला लागलं तर यामध्ये अगदी थोडंसं पाण्याचा वापर तुम्ही करून घेऊ शकतात. आणि जर का पातळसर झालं तर यामध्ये आणखी थोडंसं तांदूळाचं आणि बेसनाचा पिठाचा वापर करून पीठ असं व्यवस्थित असं हे मळून घ्यायचं आहे चपातीप्रमाणे. या प्रकारे पीठ हे मळून घेतलेलं आहे. जास्त घट्टसर सुद्धा नाही आणि पातळसर सुद्धा नाही. जसं आपण पोळ्यांसाठी चपात्यांसाठी पीठ मळतो तशा प्रकारे हे पीठ मळून घेतलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी मी हा साचा घेतलेला आहे चकली बनवण्याचा. साच्यामध्ये प्लेट लावत असताना उथळ बाजू वरती करायची आहे आणि खोलगट बाजू ही खाली करायची आहे. त्यानंतर साचा हा बंद करायचा आहे. आता साच्याला हे चकली बनवण्याचं पीठ चिटकू नये म्हणून अगदी थोडंसं तेल हे लावून घ्यायचं आहे. या प्रकारे पूर्ण बाजूला तेल हे लावून झालेलं आहे. ब्रश नसेल तर अशा आजूबाजूला चमच्यानेही तुम्ही अगदी थोडंसं तेल सोडून घेऊ शकतात. आता हे जे पीठ आहे
चकलीचं ते घ्यायचं आहे। असा एखादी उंडा घ्यायचा आहे, जेवढं साच्यामध्ये पीठ मावेल तेवढा उंडा घ्यायचा आहे। हाताने असा छान स्मूथ करायचा आहे। त्यानंतर साच्यामध्ये मावेल त्यानुसार लांबट करायचं आहे। आता हे पीठ साच्यामध्ये भरून घेते। हाताने थोडंसं हे पीठ दाबून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून हवा शिल्लक राहणार नाही आणि चकली बनवताना ती तुटणार सुद्धा नाही। हे पीठ भरून घेतल्यानंतर साचा बंद करायचा आहे। त्यासोबतच गॅसवरती चकली तळण्यासाठी तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर त्या चकलीसाठी तेल कितपत गरम असायला हवं बरं का, तर असं थोडासा उंडा टाकून पाहायचा, अगदी छोटासा गोळा, अगदी हे पीठ वर आलेलं आहे टाकताच बरोबर आणि जळालेलं सुद्धा नाही, अगदी परफेक्ट असं हे तेल गरम झालेलं आहे। त्यानंतर हे चकली आपल्याला अशा प्रकारे सोडायची आहे। तर अगदी लांब लांब करायचे आहे आपल्याला, एखादी स्टिक प्रमाणे किंवा कुरकुरे जसे मिळतात ना तसे मुलांना आवडतात तसे हे कुरकुरे होतात। तर अशा प्रकारे ही चकली सोडायची आहे। तुम्ही पाहू शकता कुठेही ही चकली टाकताना तुटत नाही किंवा तुम्ही असा गोल छोट्या छोट्याही करून घेऊ शकता। जेवढं तेल असेल किंवा ज्या साईजची कढई असेल त्यानुसार ही चकली पूर्ण टाकून घ्यायची आहे। त्यानंतर शेवटी हाताने तोडून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मीडियम ते थोडी मोठी आहे, कमी सुद्धा ठेवायची नाही, नाहीतर चकली ही मऊ पडते आणि ती तिथेच तुटते। तर मीडियम ते मोठ्या गॅसवरती ही चकली आपण तळून घेत आहोत। अशी थोडीशी काही सेकंद नंतर खालची बाजू थोडी कडक झाल्यानंतर ती पलटून घेतलेली आहे। अशी 1 ते 2 वेळेस उलटपालट करून ही चकली मस्त अशी आपल्याला तळून घ्यायची आहे। छान रंगही आलेला आहे। आता ही तळून झालेली चकली आपल्याला काढून घ्यायची आहे बाहेर ताटामध्ये। पूर्ण तेल हे निथळूनच घ्यायचं आहे। मात्र तुम्ही पाहू शकता अजिबात तेलगट ही चकली होत नाही। तशाच प्रकारे बाकीच्या पिठाच्याही आपल्याला चकल्या ह्या करून घ्यायच्या आहे। अगदी बराबर होता मैत्रिणींनो ह्या चकल्या, काही जास्त वेळ लागत नाही आणि एकदा बनवून ठेवलेल्या ह्या चकल्या 15 दिवस 8 दिवस किंवा महिनाभरासाठी सुद्धा साठवून ठेवू शकतात। एकदम छान अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत ह्या चकल्या राहतात। मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा तुम्ही त्यांना खाऊ घालू शकतात किंवा एखादी दिवशी डब्यामध्ये सुद्धा देऊ शकतात किंवा प्रवासाला जायचं असेल तेव्हा सुद्धा ही चकली आपण सोबत घेऊन जाऊ शकतात। चवीला अप्रतिम लागणारी आणि झटपट होणारी अशा प्रकारची ही चकली आहे। जर का चकलीचा व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडासा सुद्धा आवडला असेल तर नक्कीच आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चकली ही पलटवायची आहे। हे कसं ओळखायचं, सुरुवातीला आपण चकली जशी तेलामध्ये सोडतो त्यावेळेस भरपूर सारे असे हे बुडबुडे निघतात आणि हळूहळू काही सेकंदमध्येच ते जे बुडबुडे आहेत ते कमी होतात। कमी बुडबुडे झाल्यानंतर चकली ही पलटून घ्यायची आहे आणि मस्त अशी खमंग कुरकुरीत होईपर्यंत ती तळून घ्यायची आहे। छान रंग आल्यानंतर चकलीचं पूर्ण तेल हे निथळून ती आपल्याला बाहेर काढायची आहे आणि तशाच प्रकारे संपूर्ण राहिलेल्या पिठाच्या ह्या चकल्या आपल्याला करायच्या आहेत। आता तुम्ही पाहू शकता संपूर्ण ह्या पिठाच्या चकल्या ह्या करून झालेल्या आहेत। साधारण 2 वाटी पीठ आणि 2 बटाटे एवढ्या या साहित्यामध्ये इतपत ह्या एवढ्या मोठ्या चकल्या तयार झालेल्या आहेत। किती छान असा रंग आलेला आहे। सगळ्याच चकल्या मस्त अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेल्या आहेत। तर अशा प्रकारे ह्या चकल्या झाल्यानंतर आपल्याला या चकल्यांचे असे छोटे छोटे तुकडे करून ठेवायचे आहे, म्हणजे मुलांना खाण्यासाठी अगदी योग्य सोयीस्कर होईल। तुम्ही पाहू शकता असा स्प्रिंग सारखं सुद्धा ह्या चकल्या होत असतात। तर तुम्हाला जशा हव्या तशा स्टिक सारख्या थोड्याशा मोठ्या किंवा अशा थोड्याशा लहान साईजमध्येही तुम्ही ह्या चकल्या तोडून घेऊ शकता, जसं तुम्हाला सोयीस्कर जमेल त्यानुसार। तर एकदम अतिशय चविष्ट आणि बनवायला सोपा हा नाश्त्याचा प्रकार आहे। पावसाळ्यामध्ये चहासोबत काहीतरी नाश्त्याला हवं असेल तर अशा प्रकारचा मस्त कुरकुरीत तुम्ही नाश्ता करून तर पहा। एकदा बनवाल तर तुमच्या घरातील सगळ्यांना हा नाश्ता आवडेल आणि तुम्ही बऱ्याच वेळा अशीच ही रेसिपी कराल। रेसिपीसाठी 1 वाटी गूळ घेतला। गूळ किसून घ्यायचा आहे, तो कढईमध्ये टाकला आणि ज्या वाटीने गूळ घेतलेला आहे त्या वाटीनेच पाणी घ्यायचं आहे। थोडं कमी पाणी घ्यायचं आहे, तुम्ही पाहू शकता एवढं पाणी टाकून गॅस चालू करायचा आहे आणि ह्या पाण्यामध्ये गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे। पाक वगैरे होऊ द्यायचा नाही। आता गूळ विरघळलेला आहे, गॅस बंद करते आणि हे पाणी आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। तोपर्यंत पुढच्या कृतीसाठी पसरट भांड्यामध्ये 2 वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। पीठ हे मी चाळणीने चाळून घेतलेलं आहे। ज्या वाटीने गूळ घेतलेला आहे त्याच वाटीने पीठ सुद्धा घ्यायचं आहे। त्यासोबतच पोहे खाण्याचे 2 ते 3 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे, म्हणजेच हरभरा डाळीचं पीठ। गोड पदार्थामध्ये थोडंसं चिमूटभर आपल्याला मीठ घालायचं आहे। संपूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला मोहन टाकायचं आहे, म्हणून एका पॅनमध्ये साधारण 2 चमचे गावरान तूप हे टाकलेलं आहे। गॅस चालू करते आणि हे जे तूप आहे कडकडीत असं गरम करून घेते।
तुपाचे किंवा बटरचेही मोहन तुम्ही वापरू शकतात, चवीला छान असे लागतात। तूप टाकून घेतल्यानंतर कडकडीत असे मिक्स करून घ्यायचं आहे। गरम असल्यामुळे चमच्याने मिक्स करायचं आहे सुरुवातीला, त्यानंतर हाताने व्यवस्थित असं संपूर्ण पिठाला हे तुपाचं मोहन लावून घ्यायचं आहे। असं हे कडकडीत मोहन वापरल्यामुळे हा पदार्थ छान असा खुसखुशीत होत असतो मैत्रिणींनो। संपूर्ण हे पीठ चोळून घेतलेलं आहे। आता मोहनाचं प्रमाण म्हणजे कितपत असावं यामध्ये तूप, तसा मुटका करायचा। हा असा बोट लावल्यानंतरच सुटत आहे एवढं यामध्ये तूप असावं। पाव चमचा वेलची पूड टाकायची आहे आणि ह्या रेसिपीला छान असा कुरकुरीतपणा येण्यासाठी यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे म्हणजे अगदी छोटी लहान वाटी एवढा बारीक रवा टाकायचा आहे। रवा ह्या रेसिपीचे एकदम सिक्रेट आहे। रवा घातल्यामुळे छान कुरकुरीत ही रेसिपी मस्त अशी होत असते। जाड रवा आपल्याला वापरायचा नाही तर बारीकच रवा घ्यायचा आहे। जर का जाड रवा असेल तर मिक्सरला फिरून मगच वापरा। आता पाणी पूर्ण थंड झालेलं आहे, त्यानंतर गाळणीने हे गुळाचं पाणी आपल्याला गाळूनच पिठामध्ये टाकायचं आहे, कारण गुळामध्ये काही कचरा असतो किंवा खडे वगैरे असू शकतात, म्हणून केव्हाही गाळणीने गाळूनच घ्या। आता या पाण्यामध्ये हे जे पीठ आहे हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता एवढ्या पिठामध्ये थोडासा सैलसर हा गोळा झालेला आहे। त्यानंतर मी पुन्हा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, थोडंसं पाववाटी पीठ टाकून घेते आणि आपण चपात्यांसाठी जशी कणिक मळतो ना तशाच प्रकारे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। ह्या प्रकारे एकदम छान असं स्मूथ हे मळून घ्यायचं आहे। हाताला थोडासा तुपाचा किंवा तेलाचा हातही तुम्ही लावून घेऊ शकता। ह्या प्रकारे असं छान हे मळून झाल्यानंतर आता यावरती झाकण ठेवते आणि 15 मिनिटं झाकण ठेवून असंच राहू दिलेलं आहे। 15 मिनिटांनंतर मी तुम्हाला हे पीठ दाखवते। छान असं मुरलेलं आहे। आता आपण याचा असा गोळा काढून घ्यायचा आहे, एक छोटासा उंडा। बाकीचा हा जो गोळा आहे हा उंडा आपल्याला झाकून ठेवायचा आहे, म्हणजे जेणेकरून कडकही होणार नाही। पोलपाट घेतलेला आहे, पोलपाटावरती छान असं व्यवस्थित हे थोडंसं मळून घ्यायचं आहे। गोल उंडा करायचा आहे, हातावरती करून घेऊ शकतात किंवा पोलपाटावरती। त्यानंतर पोलपाटाला अगदी थोडंसं तूप लावायचं आहे, लाटण्यालाही लावून घेते म्हणजे छान असं हे व्यवस्थित आपल्याला लाटता येईल। उंडा ठेवायचा आहे आणि लाटून घ्यायचं आहे। असं एकसारखं हे लाटून घ्यायचं आहे। आता एवढी ही चपातीसारखी तयार झालेली आहे लाटी। त्यानंतर खसखस घेतलेली आहे, खसखस किंवा पांढरी तीळही तुम्ही घेऊ शकतात। अशी लावायची आहे, सर्व बाजूने टाकून घेतल्यानंतर हाताने थोडीशी वरतून दाबून घ्यायची आहे। त्यानंतर ही बाजू आपल्याला लाटून घ्यायची आहे। मागच्या साईडने सुद्धा तसंच आपल्याला खसखसही लावून घ्यायची आहे। खसखसमुळे छान कुरकुरीत येते आणि चवीला सुद्धा ह्या कापण्या अप्रतिम लागतात। अशी ही खसखस लावून घेतल्यानंतर लाटण्याने लाटून घेऊ। दोघं बाजूंनी छान असं हे लाटून घेतलेलं आहे, तुम्ही जाडी पाहू शकतात। जास्त जाड सुद्धा नाही आणि एकदम पातळ सुद्धा लाटायचं नाही, तर अशी एवढी जाडीही राहू द्यायची आहे। त्यानंतर सुरीने किंवा पिझ्झा कटरने कापून घ्यायच्या आहेत ह्या कापण्या। तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही जर का ह्या कापण्या बनवाल तर तुमच्या घरातील सगळ्यांनाच आवडतील आणि संपेपर्यंत ह्या कापण्या कुरकुरीत राहतील, अजिबात मऊ पडणार नाही। आता सगळ्या कापण्या ह्या कापून घेतलेल्या आहे, एका प्लेटमध्ये काढून घेते। प्लेटमध्ये अशी एक एक न काढता अशा पद्धतीने पोलपाट जर का आपण धरलं ताटावरती तर लगेच या ताटामध्ये निघत असतात। ह्या प्रकारे अशा ह्या पहिल्या कापण्या तयार झालेल्या आहे पहिल्या लाटीच्या। अशाच प्रकारे बाकीचं राहिलेलं जे पीठ आहे त्याचे सुद्धा अशाच पद्धतीने उंडे करून आपल्याला ह्या लाटून घ्यायचे आहे आणि संपूर्ण कापण्या ह्या करून घेतलेल्या आहे। कापण्या तळण्यासाठी तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता ह्या कापण्या तळण्यासाठी तेल कितपत गरम असायला हवं बरं, तर त्यासाठी तेल चेक करण्यासाठी छोटासा उंडा टाकायचा। उंडा असा हळूच वर आलेला आहे, अजिबात तो लालसर झालेला नाही लगेच टाकताच बरोबर, म्हणजे अगदी परफेक्ट तेल हे तापलेलं आहे। त्यानंतर कापण्या आपल्याला तेलामध्ये सोडत घ्यायची आहे, अशा प्रकारे हाताने। सुरुवातीला असा
आपल्याला वाटतं का हे एकमेकांना चिटकलेले आहे, पण जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो ना तर लगेचच काही सेकंदमध्ये अशा मोकमोकळ्या होत असतात, त्या चिटकत नाही एकमेकांना। काही सेकंद नंतर त्यामध्ये झारा हा थोडासा आपल्याला हलवून घ्यायचा आहे, म्हणजे पूर्ण कापण्या ह्या वेगवेगळ्या अशा होतील आणि सर्व बाजूंनी एकसारख्या अशा तळल्या जातील, छान असा रंगही येईल। आता तुम्ही पाहू शकतात कापण्यांना छान असा रंग आलेला आहे, पूर्णपणे बुडबुडेही कमी झालेले आहे। त्यानंतरच तेलाच्या आतून काढून घ्यायचे आहे। झाऱ्यामध्ये पूर्ण तेल निथळून घ्यायचं आहे, असं थोडंसं हलवून, आणि मगच काढायचे आहे। तुम्ही पाहू शकतात कापण्या अजिबात तेलगट होत नाही आणि अशाच प्रकारे तळून घ्यायचे आहे। ही तुम्हाला दुसरी पद्धतही दाखवते कापण्या तेलाच्या आतमध्ये सोडायची। अशा झाऱ्यावरती घ्यायची आणि हळूच तेलामध्ये सोडायच्या, हाताने सोडायची गरज नाही, तुम्ही हातानेही सोडू शकतात किंवा अशा पद्धतीने झाऱ्यानेही सोडून घेऊ शकतात कापण्या तेलामध्ये। आधीच्या कापण्याप्रमाणे सगळ्या ह्या कापण्या छान रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे। या प्रकारे तुम्ही पाहू शकतात एकही कापणी तेलामध्ये विरघळत नाही, कुरकुरीत अशा ह्या कापण्या आपल्या झालेल्या आहे। या प्रकारे संपूर्ण कापण्या त्या तळून घेतलेल्या आहे। आता मी तुम्हाला कापण्यांचा आवाजही ऐकवते। आवाज ऐकून तुमच्या लक्षात आलंच असेल कापण्या ह्या किती कुरकुरीत अशा झालेल्या आहे, अजिबात मऊ ह्या कापण्या होत नाही। कुरकुरीत सोबत एकदम खुसखुशीत सुद्धा ह्या कापण्या आहे, अशा हाताने दाबल्या का लगेचच तुटत असतात। मग पुढच्या रेसिपीकडे वळूया। कशाला विकत आणायचं, मग घरीच बनवूया असा मस्त कुरकुरीत आणि चविष्ट हा पदार्थ, जो की मुलांना घरी खाता येईल किंवा आपल्याला प्रवासामध्ये सुद्धा नेता येईल। एकदा बनवलेला हा पदार्थ महिनाभर मस्त कुरकुरीत राहतो आणि चविष्टही लागतो। तर आता हा जो पदार्थ आहे मी तुम्हाला 1 किलोच्या प्रमाणामध्ये बनवून दाखवत आहे। म्हणून 1 किलो मैदा घेतलेला आहे आणि घरातील कुठल्याही वाटीने तुम्ही मोजून घेत असाल तर अशा ह्या वाटीने मी तो मैदा 4 वाटी मोजून घेतलेला आहे। मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे। पसरट परातीमध्ये हा मैदा घेतला, त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकले आणि 1 चमचा ओवा टाकायचा आहे। त्यासोबतच चवीनुसार 1 चमचा मीठ टाकते, आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे। सोबतच पांढरी तीळ टाकायची आहे 1 चमचा। पोहे खाण्याच्या चमचाने मेजरमेंट हे 1 चमचाचं दाखवलेलं आहे मी तुम्हाला। आता हे घातलेलं साहित्य सगळं आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। ह्या प्रकारे पिठामध्ये सगळं साहित्य हे मिक्स झालेलं आहे। घेतलेला मैदा ह्या वाटीने 4 वाटी मैदा होता, म्हणून अर्धी वाटी आपल्याला तेल टाकायचं आहे। तर नॉर्मलच तेल आहे, गरम वगैरे करायची काही गरज नाही। 2 वाटी मैदा असेल तर पाव वाटी तेल टाका। टाकलेलं तेल सगळं असं व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। मैद्याला असं छान चोडून घ्यायचं आहे। ह्या प्रकारे अशा प्रकारे दोन्ही हाताने जर का चोडून घेतलं तर असं छान लागतं। पहा, अशा हाताच्या तळव्यावरती हे पीठ घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे चोडायचं आहे। 1 ते 2 मिनिटापर्यंत अशा प्रकारे हे पीठ चोडून घेतलेलं आहे। पहा, असं तुम्हाला मुटका वळून दाखवते, अशी मुठी ओढली जात आहे पिठाची, इतपत तेल असायला हवं। असं लगेचच हा मुटका फुटत आहे। त्यानंतर पाणी घ्यायचं आहे, नॉर्मलच पाणी घ्यायचं आहे आणि पाणी टाकून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। पाणी टाकताना मात्र एकदम आपल्याला पाणी टाकायचं नाही, तर अशा प्रकारे थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे आणि हे पीठ मळायचं आहे। तर असं थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ असं घट्टसर मळून घेतलेलं आहे ह्या प्रकारे। त्यानंतर यावरती झाकण ठेवते आणि 10 ते 15 मिनिटासाठी हे पीठ आपल्याला मुरू द्यायचं आहे। 10 मिनिटं झालेले आहे। आता 10 मिनिटानंतर पीठ दाखवते। पहा, इतपत थिक ठेवायचं आहे। आता ह्या कणिकचा आपल्याला एक उंडा काढायचा आहे। जसं आपण चपातीसाठी घेतो ना, त्यापेक्षा थोडा मोठा उंडा घ्यायचा आहे आणि राहिलेलं पीठ हे झाकून ठेवायचं आहे, म्हणजे जेणेकरून हवेमुळे ते कडक होणार नाही। आता हा उंडा छान गोल करून घेतलेला आहे आणि पोलपाटावरती ठेवायचा आहे। ह्या उंड्याला पीठ किंवा तेल तूप काही लावायची गरज नाही, कारण हे पीठ आपण घट्टसर मळलेलं होतं। लाटून घ्यायचं आहे।
पीठ मळताना छान घट्टसरच मळा, म्हणजे पीठ व्यवस्थित असं हे लाटलं जाते. पहा, त्या उंड्याची अशा प्रकारे चपाती सारखी ही लाटून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला तेल घ्यायचं आहे. ब्रशनेही लावू शकता किंवा अशा प्रकारे हाताने सुद्धा. तर अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे. तेल असं थोडंसं लावून घेते, हाताने पसरून घेते आणि त्यावरती कोरडा मैदा जो आहे ना, तो थोडासा आपल्याला भुरभुरायचा आहे. या प्रकारे असा हाताने सगळीकडे व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे घडी करायची आहे. अशी अर्धी चपाती फोल्ड केली, त्यानंतर थोडंसं तेल लावायचं आहे. इकडची बाजू सुद्धा अशा प्रकारे फोल्ड करायची आहे. त्या ठिकाणी सुद्धा थोडंसं तेल लावून घेते आणि यावरती असा मैदा थोडासा टाकायचा आहे. मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर सुद्धा तुम्ही वापरू शकता. पुन्हा अशी घडी करून थोडंसं तेल लावते. अशा प्रकारे जेवढे तुम्ही हे लेयर करा ना, तेवढी खुसखुशीत आणि भरपूर लेयरची आपली ही खारी शंकरपाळी होत असतात. शंकरपाळी म्हणजे आपण थोडंसं वेगळं लुक त्याला देणार आहोत. असं जास्त दाब देऊन ही घडी आपल्याला करायची नाही, अलगद घडी करायची आहे. पहा, अशा प्रकारे ही घडी करून घेतलेली आहे. त्यानंतर लाटणं घ्यायचं आहे आणि लाटण्याने अलगद लाटून घ्यायचं आहे. पहा, असं थोडी छोटी चपाती करायची, त्यावरती पुन्हा तेल लावते, पुन्हा थोडासा मैदा टाकते आणि आता अशा प्रकारे घडी करायची आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे जेवढे आपण लेअर करू ना, तेवढीच आपली ही नाश्त्याची रेसिपी मस्त अशी खुसखुशीत आणि क्रिस्पी होणार आहे. पहा, आता अशी लांबट घडी ही झालेली आहे. आता लाटून घ्यायचं आहे. पहा, अशा लांब पट्टीसारखा हा रोल लाटून घेतलेला आहे या प्रकारे. त्यानंतर सुरी घ्यायची आहे, सुरी किंवा पिझ्झा कटर घ्या आणि अशा प्रकारे कट करायचं आहे. आपण जसे फिंगर चिप्स बनवतो ना, त्यानुसारच हे दिसत असतात. तर मैत्रिणींनो, कट करत असताना यापेक्षा बारीक कट केले तर काही हरकत नाही, पण जाड कट करू नका. ही साईजही तुम्ही ठेवू शकता. सगळा हा पट्टी रोल कट करून झालेला आहे या प्रकारे. पहा, अशा एकसारखे हे दिसत आहे. आता एक या ठिकाणी तुम्हाला उचलूनही दाखवते. पहा, भरपूर असे हे लेयर सुटलेले आहे. असे केल्यानंतर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. गॅसवरती तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं आणि गरम तेलामध्ये सोडायचे आहे. तेल गरम असायला हवं. गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आणि मीडियम गॅसवरती थोड्या वेळासाठी राहू द्यायचं आहे, म्हणजे तळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची, थोडी लहान करायची. जास्त लहान गॅसवरती तळले तर तेलकट होतील आणि मोठ्या गॅसवरती तळले तर बाहेरून लाल होतील, पण आतमध्ये ते कच्चे राहतील, त्यामुळे मऊ पडू शकता. म्हणून गॅस थोडासा कमी अधिक करत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. तर मंडळी, तळून घेत आहेत तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. ज्या साईजची तुमची कढई असेल त्यानुसार टाकू शकता. तर आता एवढे हे कट केलेले 2 बॅचमध्ये मी तळून घेणार आहे. अर्धे टाकले. जास्त ही उलटपालट करायची काही गरज नाही. उलटपालट करत असताना अगदी अलगद हाताने करायची आहे. पहा, आणि मस्त अशा रंगावरती येईपर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम मीडियम आहे. मीडियम गॅसवरती मस्त असा लालसर गुलाबी रंग आलेला आहे. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी अशा प्रकारे. त्यानंतर पूर्णपणे तेल निथळून हे आपल्याला परातीमध्ये काढून घ्यायचे आहे. पहा, किती मस्त दिसत आहे. याला तुम्ही खारी शंकरपाळी म्हणू शकता किंवा खारी फिंगर चिप्स सुद्धा म्हणू शकता. पहा, अतिशय मस्त. आणि अशाच प्रकारे सगळ्या कणिकचे हे आपल्याला करायचे आहे. 1 किलो मैद्यामध्ये हे भरपूर होतात. 5 ते 6 दिवसाच्या प्रवासासाठी आपल्याला जायचं असले तर आपण हे नक्कीच करून घ्या. महिनाभर जरी आपण ठेवले हे अजिबात खराब होत नाही आणि लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे आणि मस्त कुरकुरीत खुसखुशीत असे हे खारी शंकरपाळी होत असतात. पहा,
अगदी लांब मिरची सारखे हे दिसत असतात। याला तुम्ही काही नाव ठेवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। एवढे हे झालेले आहे। शेवटच्या बॅच पर्यंत मी तुम्हाला हे तळून दाखवलेले आहे। पहा, असे हे भरपूर झालेले आहे आणि रंगही किती मस्त असा एकसारखा दिसत आहे। पहा, असे जवळ घेतले तर भरपूर सारे असे वेगवेगळे पदर सुटलेले मस्त लेयरचे हे दिसत असतात। तोडूनही दाखवते, अतिशय खुसखुशीत होत असतात। वयस्कर मंडळी किंवा लहान मुलं असतील तेही सुद्धा अगदी सहज खाऊ शकतील एवढे खुसखुशीत होत असतात। तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा। या ठिकाणी मी तुम्हाला किलोच्या प्रमाणामध्ये सुद्धा सांगणार आहे आणि वाटीच्या प्रमाणामध्ये सुद्धा शंकरपाळी कशी बनवायची हे सुद्धा आपण पाहणारच आहोत। सर्वप्रथम चाळणी घ्यायची आहे आणि चाळणीने हा मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे। तर हा मैदा मी वाटीमध्ये भरून घेतलेला आहे। तर अशा ह्या साईजची वाटी आहे। 1 किलो घेतलेला मैदा ह्या वाटीने 4 वाटी मैदा भरलेला आहे। फक्त वाटीमध्ये भरताना अशा प्रकारे दाबून भरायचा आहे। तुम्ही घरातील कोणत्याही भांड्याने हा मैदा मोजून घ्या। 2 वाटी सुरुवातीला चाळणीमध्ये मैदा टाकून घेतला, तो चाळून घ्यायचा आहे, म्हणजे मैद्यामध्ये काही गुठळ्या वगैरे असतात तर त्या संपूर्ण निघतात। राहिलेल्या 2 वाटी मैदा सुद्धा टाकायचा आहे आणि तो मैदा सुद्धा चाळून घ्यायचा आहे। टोटल आपला 4 वाटी मैदा आपण हा चाळून घेतलेला आहे। मैदा चाळून घेतल्यामुळे शंकरपाळी छान अशी हलकी आणि खुसखुशीत होत असतात, म्हणून नक्कीच चाळून घ्या, कारण त्यामध्ये गुठळ्या वगैरे राहत नाही किंवा काही कचरा असला तोही निघतो। आता चवीसाठी पाव चमचा वेलची पूड आणि अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे। गोळाच्या पदार्थामध्ये कोणत्याही थोडंसं मीठ घातलं ना पदार्थ आणखीनच चविष्ट होतो। मीठ आणि वेलची पूड टाकल्यानंतर सर्व आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झालेला आहे। त्यानंतर एक पातेलं घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतलेला आहे ना त्याच वाटीने 1 वाटी गच्च भरून साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी आपल्याला दूध घ्यायचं आहे। घेतलेलं दूध साखरेत टाकायचं आहे। दूध किंवा पाणी सुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात, पण दुधाची शंकरपाळी छान दिसतात दिसायला आणि चवीलाही छान लागतात। आता हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। एक लक्षात असू द्यायचं आहे का दुधाला आपल्याला उकळी येऊ द्यायची नाही या ठिकाणी, किंवा दूध केव्हा फाटू शकते जास्त साखरेचे यामध्ये प्रमाण असल्यामुळे। फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे, म्हणजे साखरेचा पाक सुद्धा होत नाही आणि हे मिश्रण पटकन थंडही होते। आता हे गरम झालेलं आहे। साखर अर्धवट ही विरघळलेली आहे। त्यानंतर पातेलं खाली उतरून घेतलं आणि पुन्हा 1 मिनिट असं हे ढवळून घेते, म्हणजे पूर्णपणे साखर ही विरघळली जाईल। तुमच्याकडे जर का कळकळीत तापलेलं दूध असेल तर त्या दुधामध्येच गॅस न नंतर पेटवता अशाच प्रकारे साखर ही विरघळून जरी घेतली तरी सुद्धा चालते। आता तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी पूर्णपणे साखर आपण ही विरघळून घेतलेली आहे। त्यानंतर हे आपल्याला पूर्णपणे थंड होण्यासाठी असंच हे पातेलं बाजूला राहू द्यायचं आहे। आता यामध्ये अजिबात साखरेचे कणे नाही। थंड होत आहे तोपर्यंत ज्या वाटीने आपण मैदा, साखर आणि दूध घेतलेला आहे ना त्याच वाटीने 1/3 वाटी तूप घ्यायचं आहे, म्हणजेच पाऊण वाटी। साजूक तूप घेतलेलं आहे मी या ठिकाणी। घेतलेलं पाऊण वाटी तूप मोठ्या भांड्यामध्ये टाकते आणि आता हे तूप आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात मस्त तूप असं कडकडीत हे गरम झालेलं आहे आणि हे कडकडीत तूप मैद्यावरती आपल्याला सोडायचं आहे। असे बुळबुळे निघायला हवे इतपत तूप आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे असा चुरचुरीत छान आवाज येत आहे। अशामुळेच आपले जे शंकरपाळी आहे ना अशी खुसखुशीत होत असतात। तूप हे गरम आहे, हाताला चटका लागू शकतो, म्हणून एखादी चमचने मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे थोड्या वेळासाठी हे तूप मैद्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं गार झालेलं आहे। त्यानंतर हा चमच आपल्याला बाजूला काढून ठेवायचा आहे आणि हातानेच व्यवस्थित असं हे तूप आणि मैदा चोळून घ्यायचं आहे। एकाच हाताने नव्हे तर 2 हाताने अशा प्रकारे तळव्याच्या मदतीने हे चोळून घ्यायचं आहे, म्हणजे संपूर्ण मैद्याला, मैद्याच्या कण्याकण्याला हे जे तूप आहे ते लागलं गेलं पाहिजे। अशा प्रकारेच आपल्याला संपूर्ण हा मैदा ह्या तुपामध्ये चोळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे संपूर्ण मैद्याला हे तूप आपण लावून घेतलेलं आहे। आता या मैद्याचा मी तुम्हाला असा मुटका वळून दाखवते। अगदी परफेक्ट असा मुटका हा वळला गेलेला आहे। तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी अगदी सहज हा तुटत आहे। असं हे
मिक्स करून झाल्यानंतर जे दूध आहे ते पूर्णपणे गार झालेलं आहे. दूध आणि साखरेचं मिश्रण जे आहे ना ते या पिठामध्ये टाकायचं आहे आणि पीठ हे मळून घ्यायचं आहे. टाकताना मात्र एकदम आपल्याला टाकायचं नाही, तर असं थोडं थोडं करतच हे दूध या मैद्यामध्ये घालायचं आहे आणि छान असं मळून मळून याचा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे. तर शंकरपाळी अगदी परफेक्ट होण्यासाठी तुपाचं जे प्रमाण आहे ना ते अगदी योग्य असणे गरजेचं आहे. तूप जर का जास्त झालं तर शंकरपाळी तळताना तेलामध्ये विरघळतात आणि त्याच विरुद्ध जर का तुपाचं प्रमाण हे कमी झालं तर शंकरपाळी ही कडक होतात. म्हणून तुपाचं प्रमाण जे आहे ते कमीही आपल्याला होऊ द्यायचं नाही आणि जास्त सुद्धा नाही. अगदी परफेक्ट एवढं प्रमाण हे पाऊण वाटी घ्यायचं आहे. आता जे दुधाचं आणि साखरेचं मिश्रण केलेलं होतं ते संपूर्ण या ठिकाणी लागलेलं आहे. असा हा घट्टसर गोळा झालेला आहे. तर आणखी मी दुसरं हे दूध घेतलेलं आहे. तर असं हे साधं दूध आहे, गोड वगैरे नाही. साधारण पोहे खाण्याच्या चम्मचने 4 ते 5 चम्मच इतपत दूध आहे. एक लहान वाटी दूध टाकून ही जी कणिक आहे आपल्याला मळून घ्यायची आहे. तर जास्तही घट्टसर हे राहू द्यायचं नाही आपल्याला कणिक आणि जास्त सैलसर सुद्धा मळायची नाही. तुम्ही पाहू शकतात वरतून जसं लागेल तसं थोडंसं दूध टाकून अशा प्रकारे ही कणिक मळून घ्यायची आहे. या ठिकाणी मी तुम्हाला उंडा हातात सुद्धा घेऊन दाखवते. इतपत हे घट्टसर असायला हवं. असं हे मळून घेतल्यानंतर आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अर्धा तासासाठी असंच झाकून ही कणिक राहू देऊ. अर्धा तास झालेला आहे. आता उंडा पाहू. छान असं हे मुरलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात सैलसर सुद्धा नाही आणि जास्तही घट्टसर सुद्धा नाही. जास्त घट्टसर आपण हा उंडा मळून घेतला तर शंकरपाळी ही लाटली जात नाही आणि लाटताना भरपूर त्याला तडे पडतात. म्हणून अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे आणि जास्त सैलसर मळलं तर तेल ते जास्त पितात. म्हणून तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी कणिक अशा प्रकारे मळायची आहे. त्यानंतर असे छोटे छोटे उंडे करून घेतलेले आहे. साधारण या ठिकाणी 3 उंडे काढलेले आहे. बाकीचा उंडा आपल्याला झाकून ठेवायचा आहे म्हणजे तो जास्त कडक होणार नाही. त्यानंतर हातावरती हा थोडासा मळून घ्यायचा आहे. आपल्याला जास्तही नंतर मळायचा नाही. अगदी थोडासा गोलाकारामध्ये करून घेतलेला आहे. त्यानंतर पोलपाट घ्यायचं आणि लाटणं घ्यायचं, त्याच्याने लाटून घ्यायचं आहे. आपण चपात्या बनवतो चपात्याच्या दुप्पट असा हा उंडा घेतलेला आहे आणि लाटून घ्यायचं आहे चपातीप्रमाणे. या ठिकाणी आपल्याला तूप किंवा मैदा काही लावायची गरज भासत नाही. अशाच प्रकारे लाटून घ्यायचं आहे. तर एक अशी छोटी चपाती आपल्याला सुरुवातीला लाटायची आहे. अशा प्रकारे हे जरी तळा पडत असलं तरी सुद्धा याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही, फक्त लाटून घ्यायचं आहे. नंतर पुढे काय करायचं आहे मी तुम्हाला सांगतेच. अशी छोटी ही चपाती लाटून घेतल्यानंतर अशा प्रकारे फोल्ड करायची आहे. अशी घडी करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी इकडची बाजू सुद्धा तशाच प्रकारे आपल्याला फोल्ड करायची आहे. अशी ही 4 पदरी घडी झालेली आहे. अशी घडी करून घेतली ना शंकरपाळीला खारीसारखे लेअर येत असतात वेगवेगळे. आणि तुम्ही पाहू शकतात आता एक सुद्धा तळ आतमध्ये शंकरपाळ्याला दिसणार नाही शंकरपाळीच्या या लाटीला. तर मैत्रिणींनो तुमच्या लक्षात आलंच असेल जेव्हा आपण शंकरपाळीची चपाती लाटतो ना त्यावेळेस ती पटपट लाटली जात नाही जर का आपल्याकडे प्लेन लाटणं असलं तर. त्याच ठिकाणी जर का आपण ही चपाती ही लाटी लाटण्यासाठी जर का अशा प्रकारच्या लाईनींचा लाटण्यांचा वापर केला तर अगदी भरकन आपण ह्या चपात्या म्हणा किंवा ह्या लाट्या म्हणा शंकरपाळीच्या लाटून घेऊ शकतो. अगदी पटापट ही लाटी लाटली जाते अशा प्रकारच्या लाईनींचा लाटण्यांचा जर का आपण वापर केला तर. आणि लाटताना जास्त पातळसर ही लाटी आपल्याला लाटायची नाही तर अशी जाड थोडी राहू द्यायची आहे. अशी चपाती ही लाटून घेतलेली आहे. त्यानंतर सुरी घ्यायची आहे किंवा अशा प्रकारचं तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल ते कटर तुम्ही घेऊ शकता. आजूबाजूचा भाग हा काढून घ्यायचा आहे आणि एक चौकोनी आकार त्याला द्यायचा आहे. असा आकार दिल्यामुळे काय होतं ना आपली शंकरपाळी जी आहे तशी एकसारख्या आकाराची होतात. जर का आपण अशा प्रकारे कट नाही करून घेतलं तर शंकरपाळीचे थोडेसे लहान कणे किंवा लहान मोठ्या साईजचे शंकरपाळे हे होत असतात. असे न होता अगदी एकसारख्या आकाराची शंकरपाळी आपल्याला बनवायची आहे. म्हणून अशा प्रकारे नक्कीच कटिंग तुम्ही करून घ्या त्या चपातीची आणि त्यानंतरच मग अशा प्रकारची शंकरपाळी आपल्याला कट करायची आहे.
शंखाकृती आकारामध्ये सुद्धा तुम्ही ह्या शंकरपाळीची कटिंग करून घेऊ शकतात किंवा चौकोनी सुद्धा। तर या ठिकाणी मी चौकोनी आकारामध्ये ही शंकरपाळी कट करत आहे, कारण एकदम छान अशी दिसतात ही चौकोनी शंकरपाळी। शंकरपाळी संपूर्ण कट करून झालेली आहे, तुम्ही पाहू शकतात कुठेही चिटकत नाही, अशी मोकळी मोकळी ही शंकरपाळी झालेली आहे। त्यानंतर एखादी ताटामध्ये ही शंकरपाळी आपल्याला भरून ठेवायची आहे। साईजही तुम्ही पाहू शकतात, अगदी एकसारख्या आकाराची ही शंकरपाळी आपली तयार झालेली आहे। जर का आजूबाजूचा भाग नाही कट केला असता तर अशी बारीक थोडीशी लहान मोठी वाकडी तिकडे शंकरपाळी सुद्धा या शंकरपाळीमध्ये मिक्स झालेली असती। आता ही शंकरपाळी ताटामध्ये भरून बाजूला ठेवू। तशाच पद्धतीने आणखी दुसरा उंडा घेतलेला आहे। उंडा थोडासा मळून घ्यायचा आहे, जास्तही आपल्याला हा उंडा मळायचा नाही, तर अगदी थोडासा असा हा गोलाकारामध्ये येईपर्यंत थोडासा दाबून घेतला, त्यानंतर लाटून घ्यायचा आहे। जास्त पातळसर सुद्धा नाही, असं थोडंसं जाडस ही चपाती लाटून घेतल्यानंतर आधी जशी आपण घडी केलेली आहे ना अशा प्रकारची अशी घडी करायची आहे प्रत्येक उंड्याची। अशी घडी करून घेतल्यानंतर पुन्हा लाटून घ्यायचं आहे आणि लाटत असताना थोडंसं जाडसे राहू द्यायचं आहे, खूप असं पातळसर किंवा खूप जास्तही प्रमाणामध्ये जाड राहू द्यायचं नाही, तर आपले शंकरपाळे अगदी पटापट व्हावे त्यासाठी हा जो उंडा आहे मी थोडा मोठा घेतलेला होता, म्हणून मोठी चपाती लाटते। लाटताना खूप असं पातळसर आपल्याला लाटायचं नाही, तर थोडंसं जाड राहू द्यायचं आहे। तुम्ही जाडी पाहू शकतात या प्रकारची, जशी आपण भाकरी वगैरे बनवतो ना त्या पद्धतीने हे थोडं जाड राहू द्यायची आहे चपाती। चपाती ही लाटून घेतलेली आहे, आधीच्या चपातीपेक्षा थोडी मोठी लाटलेली आहे मी, कारण मोठा उंडा घेतलेला होता। लाटून झाल्यानंतर आजूबाजूचा भाग जो आहे तो असा चौकोनी आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे। जर का अशा प्रकारचं कटर नसेल तर तुम्ही सुरीचा वापर करा, सुरीनेही व्यवस्थित अशी हे कापले जातात। अशी चौकोनी सीट तयार झाल्यानंतर आपल्याला ज्या साईजची शंकरपाळी हवी आहे, थोडीशी लहान किंवा थोडीशी मीडियम त्या साईजची कट करून घ्या। पण मी ज्या साईजची तुम्हाला कट करून दाखवते ना या ठिकाणी शंकरपाळी, ही तळून अगदी जशी आपण मार्केटमधून विकत आणतो ना शंकरपाळी तशाच आकाराची आणि तशाच साईजची ही शंकरपाळी होत असतात। आता या ठिकाणी दुसऱ्या सुद्धा चपातीचे शंकरपाळे आपण बनवून घेतलेले आहे आणि अशाच प्रकारे राहिलेली जी कणिक आहे त्या कणिकेचे सुद्धा शंकरपाळे आपल्याला संपूर्ण ही बनवून घ्यायची आहे। तर एकदारच सगळी शंकरपाळी न बनवता 2 चपातीची शंकरपाळी ही बनवून घेतलेली आहे, ती ताटामध्ये काढून घेतली। आता ही काढून घेतलेली शंकरपाळी आपल्याला तळायची आहे, म्हणून गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तेल अति सुद्धा आपल्याला गरम नको, मी एक शंकरपाळा तुम्हाला टाकून दाखवते, असे बुडबुडे निघत आहे इतपत तेल गरम असायला हवं। त्या तेलामध्ये शंकरपाळी सोडायची आहे। शंकरपाळी जर का आपण वरतून सोडली तर तेल हे गरम असते, हातावरती आपल्या उडू शकते, म्हणून झाऱ्यामध्ये शंकरपाळी घ्यायची आहे आणि अशा प्रकारे ती कढईमध्ये सोडायची आहे, म्हणजे हातावरती सुद्धा तेल हे उडत नाही। शंकरपाळी टाकल्यानंतर काही सेकंद लगेच आपल्याला झाऱ्याने ते उलटवायची नाही, तर अशा प्रकारे एखादी स्पून वगैरे घ्यायचा आहे किंवा सुरी घ्यायची आणि त्याच्याने अलगद आपल्याला ही शंकरपाळी सुरुवातीला ढवळून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मोठी सुद्धा ठेवायची नाही आणि जास्त लहान सुद्धा नाही, तर मीडियम अशा गॅसच्या फ्लेमवरती ही शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायची आहे। जर का खूप अशा कडकडीत तेलामध्ये आपण शंकरपाळी सोडली तर शंकरपाळी सोडताच सोबतच ती लगेचच लाल होते आणि आतमध्ये शंकरपाळी ही कच्ची असते। त्यानंतर शंकरपाळी आपण जेव्हा तळून घेतो ना, ती तळून घेतल्यानंतर ती मऊ होतात, म्हणून केव्हाही शंकरपाळी तळत असताना गॅसची फ्लेम मोठी ठेवू नका। तेल असं मीडियम पेक्षा थोडं जास्त तापून घेतलेलं आहे, त्यानंतर गॅसची फ्लेम थोडी कमी केलेली आहे आणि शंकरपाळीला असा मस्त रंग येईपर्यंत शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकतात अजून थोडासा हा लाईट रंग दिसत आहे, आणखी थोड्या वेळासाठी ही शंकरपाळी आपण तळून घेऊ। मोठी गॅसची फ्लेम अजिबात ही शंकरपाळी तळत असताना करायची नाही, आपल्याला कमी करायची, मीडियम करायची, अशी थोडीशी कमी अधिक गॅसची फ्लेम करत ही शंकरपाळी आपल्याला तळायची आहे। प्रत्येक शंकरपाळीला तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी मस्त लेयर सुटलेली आहे। जर का आपण गॅसची फ्लेम कमीच ठेवली तर शंकरपाळीमध्ये खूप तेल जाते आणि ती कडकही होतात, मोठी ठेवली तर ती बाहेरून लाल होतात आणि आतमध्ये कच्ची असतात, म्हणून कमी जास्त फ्लेम करून ही शंकरपाळी आपल्याला अगदी परफेक्ट रंगावरती येईपर्यंत तळून घ्यायची आहे।
तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी जास्तही डार्क आपल्याला ही शंकरपाळी करायची नाही, तर असा डार्क बदामी रंग शंकरपाळीला आलेला आहे, अगदी परफेक्ट असा. मी तुम्हाला जवळूनही दाखवते. त्यानंतर झाऱ्यामध्ये घेऊन ही शंकरपाळी काढून घ्यायची आहे. असं तेल हे निथळू द्यायचं आहे, म्हणजे आपली शंकरपाळी जास्त तेलकटही होत नाही. टिश्यू पेपर घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी प्रत्येक शंकरपाळीला लेअर आहे आणि अजिबात तेलकट ही शंकरपाळी नाही. थोडं सुद्धा तुम्हाला टिश्यू पेपरवरती तेल हे दिसणार नाही. राहिलेले शंकरपाळी सुद्धा काढून घ्यायची आहे. यापेक्षा जास्त डार्क करू नका, नाहीतर शंकरपाळी चवीला कडवट लागतात. जो रंग आहे तो अगदी परफेक्ट आहे शंकरपाळी तळण्याचा. पाहू शकतात या ठिकाणी कुठेही जास्तीचं तेल तुम्हाला या ठिकाणी दिसत नाही. तुम्ही शंकरपाळी तळण्यासाठी तेल किंवा तूप वापरू शकतात. मस्त असे लेअर ही सुटत आहे. अशा प्रकारे तळत असताना सुद्धा गॅसची फ्लेम आता थोडीशी मोठी केलेली आहे, कारण तेल हे गार झालेलं आहे आणि थोड्या वेळासाठी मोठी ठेवून नंतर आपल्याला मीडियम करायची आहे. आणि तशाच गॅसवरती आपल्याला ही शंकरपाळी मस्त रंग येईपर्यंत पुन्हा तळून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकतात काय मस्त शंकरपाळी ही दिसत आहे. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे शंकरपाळी केली ना, ती शंकरपाळी अजिबात बिघडणार नाही आणि एकदम खुसखुशीत बिस्किटासारखी तुमची शंकरपाळी नक्कीच येईल. तर अशा प्रकारे संपूर्ण ही जी शंकरपाळी ही तळून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी शंकरपाळीला किती लेअर आलेले आहे. जशी खारीला लेअर असतात ना, तशाच प्रकारे असे वेगवेगळ्या हाताने आपण हे लेअर करून घेऊ शकतात. 3 ते 4 प्रकारचे लेअर हे शंकरपाळीला येत असतात आणि एकदम खुसखुशीत अशी ही शंकरपाळी आपली तयार होत असतात. अगदी परफेक्ट प्रमाणासह ही शंकरपाळी बनवलेली आहे. जिभेवर ठेवताच विरघळणारे आणि अगदी मऊसूत चविष्ट ही शंकरपाळी आपली झालेली आहे. अगदी बिस्किटाप्रमाणेच खुसखुशीत ही शंकरपाळी होत असतात. शंकरपाळी बनवायला तर अतिशय सोपी आहे. तुम्ही नक्कीच करून पहा. मुलांना मधल्या वेळेस खाण्यासाठी मस्त चटपटीत ही रेसिपी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे मिक्स करायचं आहे. त्यासाठी पसरट एखादी भांडं घ्यायचं आहे, असं बाउल वगैरे, आणि त्यामध्ये 2 कप गव्हाचं पीठ घेतलं. आता ही बिस्किट आपल्याला मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत करायची आहे, म्हणून यामध्ये अर्धा कप बारीक रवा टाकायचा आहे. जो 0 नंबरचा असतो ना, तो रवा टाका. जाड रवा असेल तर मिक्सरमध्ये फिरून घ्या आणि मगच टाका. पाव कप डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच रेडीमेड खोबऱ्याचा किस, आणि आपल्या चवीसाठी पाव चमचा वेलची पूड. एवढं साहित्य टाकलं. सगळं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पिठामध्ये सगळं साहित्य मिक्स केलेलं आहे. आता हे बाउल आपण बाजूला ठेवू. दुसरं बाउल घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 कप साखर घालते. आपल्या चवीनुसार थोडी कमी अधिक करू शकतात, पण 1 कप अगदी परफेक्ट होते. 1 कप साखरसाठी अर्धा कप पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याच्या ऐवजी तुम्ही दूध सुद्धा वापरू शकतात, पण जास्त दिवसासाठी बिस्किट टिकवायची असेल तर पाण्याचाच वापर करून बिस्किट बनवा. आता साखर ही पाण्यामध्ये आपल्याला विरघळायची वगैरे काही नाही किंवा पाक करायचा नाही. फक्त अशी साधारण अर्ध्या मिनिटासाठी मिक्स करून घ्यायची आहे पाण्यामध्ये. पाव कप तेल टाकायचं आहे. साधं नॉर्मलच तेल टाकायचं आहे. गरम वगैरे कडकडीत करायची काही गरज नाही, किंवा हे बिस्किट बनवण्यासाठी आपल्याला भरपूर सारं तूप किंवा बटरही वापरायची गरज नाही. आता पिठामध्ये टाकलेलं तेल सगळं पिठाला अशा प्रकारे हाताने मस्त चोडून घेऊ. पूर्ण कणाकणाला हे तेल लागलं गेलेलं आहे. असा मुटका जर का वळला तर असा मूठ पडली जाते, इतपतच तेल असायला हवं. आता हे साखरेचं पाणी घेतलेलं आहे. ही साखर अजिबात विरघळलेली नाही. तुम्ही पाहू शकतात अशी अगदी थोडीच विरघळलेली आहे. अख्खी साखर अजून आहे. हे साखरेचं पाणी थोडं थोडं पिठामध्ये टाकते आणि ह्या पिठाचा उंडा आपल्याला मळून घ्यायचा आहे. हे जे घेतलेलं पाणी आहे एवढ्या पिठासाठी अगदी परफेक्ट आहे. जर का तुमच्याकडे मेजरमेंट कप नसतील तर तुम्ही वाटीच्या प्रमाणाने हे सगळं साहित्य घ्या. सगळं साहित्य अगदी प्रमाणशीर आहे. आता सगळं पाणी हे जे आहे ते टाकून घेते आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पीठ छान असं हे घट्टसरस मळलं जाते. जर का तुम्ही वाटीच्या प्रमाणामध्ये घेतलं असेल, थोडंसं पीठ जाड किंवा बारीक असेल तर साधारण पोहे खाण्याचा 1 चमच पाणी कमी वाटलं तर तुम्ही ॲड करू शकता. सगळं पाणी हे पिठामध्ये टाकलं. आता हे पीठ मळून घेते. अशा प्रकारे घट्टसर हे पीठ मळून घेतलेलं आहे इतपत. आता झाकण ठेवते आणि फक्त 5 मिनिटासाठी हे पीठ आपल्याला मुरू द्यायचं आहे.
आता 5 मिनिटं हे झालेले आहे. पीठ बघू. आता ह्या पिठाचा एक उंडा काढायचा आहे. उरलेल्या बाकीच्या पिठावरती झाकण ठेवायचं आहे आणि हा उंडा पोळपाटावरती आपल्याला लाटून घ्यायचा आहे. हे जे बिस्किटसाठीचं पीठ छान असं घट्टसर मळलं जाते, त्यासाठी कोरडं पीठ किंवा तेल तूप काही लावायची गरज नाही. काही न वापरता असं हे लाटलं जाते. लाटताना मात्र चपातीसारखं पातळसर आपल्याला लाटायचं नाही, तर असं थोडंसं जाड लाटायचं आहे. या प्रकारे आता हे लाटून घेतलेलं आहे. यापेक्षा पातळसर लाटू नका. त्यानंतर सुरी घ्यायची आहे आणि सुरीने आपल्याला ज्या साईजमध्ये ही बिस्किट करायची आहे त्या साईजनुसार कट करायची आहे. आता चौकोनी आकारामध्ये मी बिस्किट कट करते, म्हणून अशा प्रकारे ही चपाती लाटून घेतलेली कट करायची आहे. या प्रकारे अशा प्रकारे ही चौकोनी बिस्किट आपली झालेली आहे. आणि ही साईडची पट्टी जी आहे ती पुन्हा आपल्याला लाटून घ्यायची आहे दुसऱ्या उंड्यासोबत. ही बिस्किट बनवायला अतिशय सोपी आहे आणि अगदी परफेक्ट होतात, चविष्टही सुद्धा लागतात. जाळी तुम्ही पाहू शकता इतपत ठेवायची आहे. तर मंडळी, आपण अशी ही बिस्किट मार्केटमधून आणली किंवा बेकरीमधून बनवून आणली, त्यावरती काही ना काहीतरी डिझाईन असते. तर अशीच आपण डिझाईन सुद्धा घरी करूया. कुठल्याही प्रकारचं मशीन किंवा साचा न वापरता सुरीने अशा फक्त लाईनीन द्यायची आहे. असा थोडासा दाब दिला ना, अशी रेषा ह्या बिस्किटवरती उमटते. अशाच प्रकारे बाकीच्याही बिस्किटांवरती डिझाईन करून घेते. तुम्हाला हव्या त्या आकाराची तुम्ही डिझाईन यावरती करू शकता, पण ही अतिशय सिंपल आणि दिसायलाही छान वाटते, म्हणून अशा प्रकारे ही डिझाईन मी करून घेते. मस्त दिसत आहे ना. अशाच प्रकारे सगळ्या बिस्किटावरती ही डिझाईन करून घेतलेली आहे. अशा रेषा उमटून घेतलेल्या आहे. आता ही बिस्किटं बनवलेली प्लेटमध्ये ठेवत घ्यायची आहे. आता मी तुम्हाला थोडीशी वेगळ्या पद्धतीची म्हणजे गोलाकारामध्ये बिस्किट कशी बनवायची आणि थोडीशी वेगळी डिझाईन तेही मी तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारे चपातीप्रमाणे ही जाड लाटून घेतलेली आहे. त्यानंतर ग्लास घ्यायचा आहे आणि ग्लासने अशी गोल बिस्किटही कट होतात. कुठल्याही प्रकारचं आपल्याला कुकीज कटर वापरायची गरज नाही. ग्लास तर प्रत्येकाच्याच घरामध्ये उपलब्ध असतोच. फक्त ग्लास घ्यायचा आणि ग्लासने अशा प्रकारे कट करायचं आहे. त्यानंतर जी शिल्लकची चपाती असते ना, यामध्ये ती शिल्लकचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे कणिकचा. आणि आपली ही गोल बिस्किट झालेली आहे. आता या बिस्किटांवरती सुद्धा आपण काहीतरी डिझाईन करू. तर पहा, ग्लासचाच वापर करून आपण ही बिस्किटं कट केली आणि आता ग्लासचाच वापर करून ह्या बिस्किटांवरती सुद्धा डिझाईन करू शकू. अशा प्रकारे कुणाला वाटणार सुद्धा नाही का ही बिस्किटांवरती डिझाईन जी केलेली आहे ना, ती ग्लासचा वापर करून केलेली आहे. किती मस्त दिसत आहे ना. आणि बनवायलाही सोपी, अतिशय झटपट होत असते. फक्त ग्लास असा ठेवत घेतला ना, अशा प्रकारची ही डिझाईन होते. मस्तच. अशाच प्रकारे सगळ्या बिस्किटावरती ही डिझाईन करून घेते. पहा किती स्पीडमध्ये होते ना. तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा. अगदी परफेक्ट रेसिपी आहे. ही गोल बिस्किटं झालेली आहे. चौकोनी बिस्किटा इतकीच गोल बिस्किट सुद्धा मस्त दिसतात दिसायला. हा तेल असं हलकं गरम झालं का त्यामध्ये हे जे बिस्किट आहे ते आपल्याला तळून घ्यायचे आहे. तर मंडळी, हे बिस्किट तळण्यासाठी आपल्याला कडकडीत अशा तेलाचा वापर करायचा नाही, तर असं नॉर्मल मीडियम सारखं तेल तापलेलं आहे आणि तशाच तेलामध्ये बिस्किट सोडली. गॅस अगदी कमी आहे. कमी ते मीडियम गॅसच ठेवायचा आहे बिस्किट तळत असताना. अशी मिनिटभरासाठी खालून होऊ द्यायची आहे आणि त्यानंतर थोडासा रंग बदलला अशा प्रकारे ही बिस्किट अलगद हाताने आपल्याला पलटून घ्यायची आहे. हे बिस्किट आपल्याला मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत करायची आहे. त्यासाठी गॅस जर का आपण मोठा ठेवला तर बिस्किट ही बाहेरून लाल होतील आणि आतमधून कच्ची राहतील. पण जर का कमी गॅसवरती आणि मीडियम तापलेल्या तेलामध्ये ही बिस्किट जर का तळून घेतली तर मस्त आतपर्यंत कुरकुरीत ही बिस्किट होतात आणि चवीला सुद्धा छान लागतात. आता बिस्किटांना मस्त असा रंग आलेला आहे. असा बदामी रंग आला का बिस्किट तेलाच्या आतून काढायची आहे. अगदी गॅस कमीच होता. कमी गॅसवरती मस्त असा रंग आलेला आहे आणि छान अशा रंगावरती आल्यानंतर तेल निथळून ही बिस्किट काढून घ्यायची आहे. पहा काय मस्त बिस्किट दिसत आहे आणि अजिबात तेलकट ही बिस्किट होत नाही. वाटत सुद्धा नाही का ही बिस्किट आपण तळलेली आहे. अशाच प्रकारे कढईमध्ये असलेले सगळे बिस्किट आपल्याला काढून घ्यायचे आहे. बिस्किटांना अशाच प्रकारचा रंग आला. यापेक्षा डार्क रंगाची किंवा पांढरट
सुद्धा ठेवू नका। मस्त अशी ही बिस्किट तळून घेतलेली आहे। अशाच प्रकारे राहिलेली बिस्किट सुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहे। गोल बिस्किट सुद्धा मी तुम्हाला तळून दाखवते। तेलाचं टेम्परेचर सुद्धा तुम्ही पाहू शकतात, इतपतच असायला हवं गरम। काही सेकंदसाठी साधारण अर्ध्या मिनिटासाठी असंच बिस्किट एक बाजूने होऊ द्यायची आहे आणि त्यानंतर मग अलगद हाताने ही सुद्धा बिस्किट आपल्याला पलटून घ्यायची आहे आणि आधीच्या बिस्किटांप्रमाणेच ही गोल बिस्किटे सुद्धा तळून घ्यायची आहे। आता दोन्ही बाजूंनी बिस्किटांना मस्त असा रंग आलेला आहे। असं थोडासा डार्क बदामी रंग आल्यानंतर बिस्किट तेलाच्या आतून काढून घ्यायची आहे। तर ही बिस्किट बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे आणि चविष्ट सुद्धा हे बिस्किट आहे। नवीन शिकणारे सुद्धा अगदी सहज परफेक्ट अशी चविष्ट बिस्किट पहिल्या प्रयत्नातच बनवतील एवढी मात्र नक्कीच खात्री आहे। आता राहिलेली बिस्किट सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला तळून घ्यायची आहे। सगळी बिस्किट ही तळून झालेली आहे। तुम्ही पाहू शकता काय मस्त रंग दिसत आहे आणि एकदम मस्त कुरकुरीत आवाजही तुम्ही ऐकू शकता। अजिबात तेलकट कुठेही बिस्किट दिसत नाही। मार्केटमधून आपण साखर लावलेली अशी बिस्किट आणतो ना, तशाच पद्धतीची ही बिस्किट झालेली आहे। तर अशा प्रकारची गव्हाच्या पिठाची बिस्किटे आपण बेकरीमधून सुद्धा बनवून आणू शकतो, पण बेकरीमध्ये पाहिजे तशी स्वच्छता सुद्धा नसते आणि आपल्याला भरपूर पैसे सुद्धा मोजावे लागतात। पैसे न खर्च करता मस्त आपण ही बिस्किटे बनवलेली आहे। तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट ही बिस्किट होत नाही। थोडं सुद्धा वाटत नाही का ही बिस्किट तेलामधून आपण तळून घेतलेली आहे, अजिबात सुद्धा नाही वाटत। तुम्ही कुणालाही खायला दिले तर अजिबात खाताना सुद्धा ओळखू येत नाही का ही बिस्किट आपण तळून घेतलेली आहे। तर आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच आहे का बिस्किट ही किती कुरकुरीत झालेली आहे। ही बिस्किट मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून मस्त खुसखुशीत, वयस्कर मंडळी सुद्धा खाऊ शकतील एवढी मस्त चविष्ट ही बिस्किट होत असतात। तुम्ही नक्कीच करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।